तर हरे कृष्णा. प्रथम श्लोक उपदेशामृत. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिवा वेगम उदरपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीरा सर्वापमेवां पृथ्वीं सशेषात्. जो धीर मनुष्य वाणी, मन, क्रोध, जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय यांचे आवेग सहन करू शकतो, तो संपूर्ण जगभरामध्ये शिष्य स्वीकारण्यास पात्र आहे. त्यात पहिला आपण सुरुवातीला प्रभुपादांनी सांगितलं प्रायश्चित्त म्हणजे नेमकं काय. कारण आपण इंद्रियावर नियंत्रण करणं सोपं नाही. जे अर्जुनालाही कठीण होतं, आपल्याला कसं शक्य होईल. मग सुरुवातीला प्रभुपादांनी याची सुरुवात जी केलेली आहे ती कशी केली आहे, प्रायश्चित्त उदाहरणाद्वारे. जसं एक उत्कृष्ट द्रष्टा किंवा शिक्षक किंवा गुरु किंवा काउन्सिलर समजून सांगताना उदाहरणाद्वारे समजून सांगतायत, तशा प्रकारे या ठिकाणी प्रभुपादजी त्याचे तात्पर्य विशेष म्हणजे विषय काय आहे, त्याची कडी काय आहे, श्रृंखला काय आहे, ते शिकवण काय घ्यायची आहे, हे आपल्याला तपासून बघायचंय. समजलं? विकशित विषय, कडी, शिकवण आणि तो तपासायचंय, पाहायचंय. तशा प्रकारे प्रभुपादांनी सुरुवात केली. उदाहरण दिलं परीक्षित महाराजांचं आणि तसं करत मग ते चोराचं उदाहरण दिलं की चोर पकडला गेला तरी पुन्हा त्याचं स्वतःवर नियंत्रण, मनावरती नियंत्रण, ताबा नसल्यामुळे पुन्हा त्याला ती शिक्षा पुन्हा पुन्हा भोगावी लागते. प्रायश्चित्त तो व्यवस्थित करत नाही. नंतर प्रभुपाद म्हणतात खरं प्रायश्चित्त म्हणजे काय. सापडलं उत्तर? पान नंबर 3 वर त्या पॅरेग्राफची शेवटचे ओळी आहेत. आपल्यामधील सुप्त कृष्ण भावनेची पुनर्जागृती करणे म्हणजेच वास्तविक प्रायश्चित्त होय. वास्तविक प्रायश्चित्त म्हणजे काय, जी सुप्त कृष्ण भावना आहे तिला जागृत करायचं आहे. चेतो दर्पण मार्जनम. आणि ते कशामुळे होतं मग? वास्तविक प्रायश्चित्त म्हणजे वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होय. आणि याकरता आदर्श विधी आहे की ज्ञान प्राप्त करणं म्हणजे ऐकणं, श्रवण करणं, हे पुनरुज्जीवन आपल्याला करायचं आहे. ते ज्ञानाद्वारे होते, म्हणजेच कानाद्वारे. मग पुढे असं करत करत प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला वाणी, मनुष्याने सर्वप्रथम आपली वाणी नियंत्रित केली पाहिजे. तर आपण पाहिलं वाणी आणि पाणी दोघांमध्ये साम्य काय आहे. वाणी नियंत्रणात तर व्यक्ती संत बनतो, पाणी नियंत्रणात तर ते संथ राहतं. आता पुढे आज आपण घेऊया 5व्या पान नंबर वरती पुढचं वाचवेगम झालं. आता या ठिकाणी मनस मन वेगम म्हणजे वेग जे आहेत आपल्याला कल्पना असेलच. आपण पाहिलं पहिले जे पहिला श्लोक आहे यामध्ये वेगम बद्दल माहिती दिलेली आहे. पुन्हा सांगतो मी, दुसऱ्या श्लोक मध्ये दिलेला आहे दोष, काय काय दोष आहेत, कसं सुधारणा करायची आपण. तिसरा श्लोक आहे गुण, कोणकोणते गुण प्राप्त करायचे. चौथा श्लोक आहे आदान प्रदान, कशा प्रकारे आदान प्रदान करायचं. पाचवा श्लोक आहे 3 प्रकारचे भक्त मान देणं, कशा प्रकारे भक्ताला मान द्यायचा आहे, 3 प्रकारचे भक्त त्यांना मान देणं. 6वा श्लोक आहे दृष्टी, ते भौतिक विजन, भौतिक दृष्टी कशी समजून घ्यायची. 7वा श्लोक आहे हरिनामाची रुची, स्वाद प्राप्त करायचा आहे. 8वा श्लोक आहे आपल्याला आवास म्हणजे व्रज, व्रजमध्ये कशा प्रकारे आपलं घर बनवायचं आहे. आणि 9वा श्लोक आहे निवास, म्हणजे तिथे आपल्याला वास्तविक घर आपल्याला बनवायचं, तात्पुरतं नाही तर वास्तविक घर ब्रजमध्ये, आवास निवास 9वा श्लोक. 10वा श्लोक म्हणजे विश्वास, श्रीमती राधा राणी हे सर्वात भगवंतांना प्रिय आहे, भगवंतांची प्रिय भक्त. आवास, निवास आणि विश्वास. आणि शेवटचं जे आहे राधाकुंड म्हणजे खास, सर्वात आपला जे प्रिय आहे, राधा राणीला प्रिय जे आहेत त्याचा आपण आश्रय, खास आश्रय घेतला पाहिजे. खास काय आहे समजण्यासाठी मी हे सांगायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदम क्रम सांगतो, आपण चेक करून घ्या. वेग, दोष, गुण, आदान प्रदान, मान देणं, दृष्टी, स्वाद, आवास, निवास, विश्वास आणि खास, अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत. तर पहिले 2 श्लोक म्हणजे प्रतिकूल काय आहे, काय टाळायचं आहे, प्रतिकूलस्य वर्जनम. नंतरचे 5 श्लोक आहेत काय पाळायचं, अनुकूल काय आहे, पालन काय करायचं ना.
पहिले 2 श्लोक टाळायचं, नंतरचे 5 श्लोक पाळायचं आणि शेवटचे 3 श्लोक आहे काय हाताळायचं. म्हणजेच आपलं ते पहिले प्रतिकूल, अनुकूल आणि घरकुल म्हणजे आपलं व्रज, आपलं वृंदावन असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुन्हा मी रिव्हिजन केली काही नवीन भक्तांसाठी. आता पुढे जाऊया आपण. मनसा, तर मनावर नियंत्रण करणं फार कठीण आहे. आता यामध्ये प्रोपाजी काय म्हणतात बघा. पान नंबर 5 दुसरा परिच्छेद. मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांच्या चरण कमलावर आपले मन स्थिर करू शकतो तेव्हा मनोवेग अर्थात मनाची चंचलता किंवा अस्वस्थता नियंत्रित होते. तर मनावर नियंत्रण करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मन आपलं स्थिर होणं आवश्यक आहे. जसं मी आता सांगितलं भक्तांना की आपल्याला श्रवण करायचं असेल तर स्थिर होऊन एका जागेवर बसून ऐकावं लागेल. जवळपास सर्वजण बसलेले आहेतच, स्थिर आहेतच. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे ते स्थिर नाहीत. तर ते मन स्थिर करण्यासाठी आपल्याला आधी मन जिंकलं, त्याने जग जिंकलं आणि भगवंतांवरती, त्यांच्या चरण कमलावरती म्हणजेच चरणची घेतली शरण, तेव्हाच आपल्या भौतिक गोष्टींना येतं मरण, विषयांना. तसंच चरण, भगवंतांच्या चरणावर आपलं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. म्हणून आपण चरणाचं ध्यान करतो सुरुवातीला. चरण, नाभिकमल, मुखकमल. त्या ठिकाणी स्पष्ट पहिल्याच वाक्यामध्ये प्रभुपाद स्पष्ट करतात, चरण कमलावर जर मन स्थिर झालं तर चंचलता आणि अस्वस्थता ही काय होते, नियंत्रित होते. मग चैतन्य चरितामृत मध्ये काय म्हटलं आहे, कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार, यह कृष्ण तहा नाही माया अधिकार. कृष्ण सूर्या सम आणि माया अंधकार, ज्याप्रमाणे उपस्थिती तसा त्याचा प्रभाव. तर कसं सूर्याच्या उपस्थितीत अंधकाराचा प्रश्नच उद्भवत नाही, त्याचप्रमाणे मनात जर श्रीकृष्णांची उपस्थिती असेल तर मायेच्या प्रभावामुळे मन प्रक्षुब्ध होण्याचा प्रश्नच नसतो. तर मनामध्ये आपला कृष्ण असेल तर माया नाही, आणि जर माया असेल तर कृष्ण नाही. मग काय ठेवायचंय त्या मनामध्ये, आणि मन एकच आहे ना, दोन दोन मन कुठे आहे. तसं काही जे भक्त भगवंताची गोपिका वगैरे म्हणायचे, भगवंता आम्हाला एकच मन आहे, ते तुम्हाला अर्पण केलं, दुसऱ्या कोणाला द्यायचे प्रश्नच नाही. मग ते भगवंताला आपण अर्पण करत नाही म्हणून दुसऱ्या कोणाला आपलं मन देतो आपण, है ना. कोणी दिल दिया आहे, त्याला आपलं हृदय दिलंय, पण भगवंतांना दिलं तर दुसऱ्याला द्यायचा प्रश्नच नाही, आपलं मन. म्हणून भगवंतांना आपण आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनात ठेवायचं आहे, म्हणजे दुसऱ्या गोष्टी मनामध्ये येणारच नाही. माझं मन खराब झालेलं आहे, मन लागत नाही. का मन लागत नाही, भगवंतांच्या चरणाच्या वर ते बसत नाही, म्हणून ते मन लागत नाही. स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे. आणि जसं मनाची उपस्थिती म्हणजेच ना कृष्णाची उपस्थिती, कृष्णाची उपस्थिती जर असेल तशी आपल्याला काय करायची, मग वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे, परिस्थिती, मनस्थिती तशी होईल उपस्थिती. तशा प्रकारे परिस्थिती बनवायची आहे. आता हे जे वातावरण आपण बसलो चर्चा करतोय, ती परिस्थिती बनवतोय आपण. ती स्थिती होते, परिस्थिती अशी बनवतो आहे जेणेकरून आपली स्वतःची उपस्थिती राहील आणि मनस्थिती ठीक होईल. आणि त्याने आपली वस्तुस्थिती म्हणजे आपण भगवंतांचा आत्मा आहोत, सेवक आहोत. जीवेर स्वरूप आहे कृष्ण रे नित्यदास. ते आपल्याला समजून घ्यायचे. त्यानुसार आपलं मन हळू लागेल. त्या परिस्थितीनुसार, त्या वस्तुस्थितीनुसार, त्या मनस्थितीनुसार आणि त्या उपस्थितीनुसार. समजलं? पुढे जाऊया. सर्व भौतिक विचारांकडे दुर्लक्ष करण्याची योग पद्धती ही सहाय्यक ठरू शकत नाही. मनात शून्यत्व निर्माण करण्याचा प्रयत्न कृत्रिम आहे. मनाला आपण शून्य करू शकत नाही. मन शून्य, एकदम त्यातले सर्व विचार काढून टाकायचे, असं काही लोक म्हणतात. त्याला व्हॉइडिझम, शून्यवाद. काय? शून्यवादी, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. विदेशामध्ये हा प्रकार चालला, शून्यवाद. मनाला एकदम खाली रिकामं करायचं आहे आणि नंतर मग आपण त्या पोकळीवरती, त्या आकाशावरती त्याच्यावर ध्यान करायचं आहे. कसं करणार? पोकळीवर ध्यान करणार का आपण? समोर वस्तूच नाही, काही नाही, कसं ध्यान करणार? म्हणजे ही पद्धत चुकीची आहे. ध्यान करण्यासाठी काहीतरी वस्तू, ऑब्जेक्ट, विषय पाहिजे ना समोर. रूप पाहता लोचनी. रूप असेल त्याच्यावर ध्यान करता येईल, आणि रूप नाही, आकाश आहे, पोकळी आहे, ब्रह्म ज्योती आहे, त्याच्यावर कसं ध्यान करणार आपण? म्हणून प्रभुपादांनी बघा हे खंडन केलं. शून्यवादी, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. हा शून्यवाद आहे तो कृत्रिम आहे.
कारण मनातला आपण विचार काढू शकत नाही. काही ना काही एकतर सकारात्मक विचार येतील किंवा नकारात्मक विचार त्या मनामध्ये येणारच आहे. फक्त कुठले विचार आणायचे आहेत त्याला भर करणं, त्यात टाकणं आवश्यक आहे. सकारात्मक विचार गेले, नकारात्मक विचार येणार नाही, निघून जातील. जर नकारात्मक विचार आले, सकारात्मक विचार येणार नाही. तशा प्रकारे कुठले विचार आपल्याला आणायचे ते महत्वाचे आहे. म्हणून मन आणि गीतेमध्ये पण सांगितलंय, द सोल इज ऍक्टिव्ह बाय नेचर, म्हणजे आत्मा जो आहे कार्यशील आहे, गतिमान आहे, तो शांत बसू शकत नाही. मन पण शांत एकदम बसणार नाही, त्याला काहीतरी कार्य देणं आवश्यक आहे. त्याला लहान मुलाची तुलना केली गेली आहे. चंचल असतं, त्याला काहीतरी द्यावं लागतं. पुढे मन शून्य स्थितीत राहू शकत नाही. स्पष्ट आहे बघा, एक एक वाक्य प्रबादांचं करून घेण्यासारखं आहे. तथापि मनुष्याने जर कृष्ण चिंतन आणि श्रीकृष्णाची सेवा उत्तम रीतीने कशी करावी याचे सदैव चिंतन केले तर त्याचे मन स्वाभाविकपणे संयमित होते. सर्वात सोपा उपाय आहे म्हणजे चिंतन. चिंतन केलं तर चिंता होणार नाही आणि चिंता केली तर चिंतन होणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? चिंतन करायचं आहे का चिंता करायची आहे? तर ती चिंता चित्ताप्रमाणे तिळ आपल्याला जाळते. म्हणून चिंतन करायचं भगवंतांचं. काही समस्या आली, भगवंतांना प्रणाम करायचा, भगवंता तुम्ही वाचवा. तूच फोडीसी, तूच घडविसी, तू वेडा कुमार भगवंता. तसं आपण प्रार्थना केली, भगवंतांकडे मन मोकळं केलं. समजा आपल्याला कोणी काउन्सिलर नसेल, एखादे भक्त नसतील, थोडक्यात मी विषय सांगतोय सोपा उपाय. बऱ्याचदा असं होतं की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही असं भक्तांना वाटतं कधी-कधी. कारण वरिष्ठ भक्त आपलं नियंत्रण स्वतःवर करतात. पण नवीन भक्त म्हणतात, नाही मला काउन्सिलर नाही, विचारत नाही, अनुगत्यम सिस्टीम वेळ लागतो आहे. तर आपलं कृष्ण चिंतन म्हणजे भगवंतांचं चिंतन आपण केलं, तर तो विचार मनामध्ये येणार नाही. या ठिकाणी प्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे. आपण चिंतन करायचं आणि स्वाभाविकपणे मन आपलं संयमित होते. मन लागत नाही. हा जो प्रश्न आहे, त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. माझं मन लागत नाही. याचप्रमाणे आता पुढचं पहा. पुढे सांगितलं गेलं आहे, याचप्रमाणे क्रोधाचेही नियंत्रण करता येते. मनचं वेगम झालं. मनाचा वेग आहे. पुन्हा सांगतो, वेग म्हणजे काय? स्पीड आहे. त्याला आवरणं म्हणजे सोपं नाही. त्याला हळू कमी करावं लागतं. चौथ्या गिअरवरती गाडी आहे. त्याला तुम्ही बंद लगेच करायचं नाही. एकदम जर बंद केली तर काय होईल? मागच्या चाका फिरतील, गाडी पडते. त्याला हळू कमी करायचं. तिसरा गिअर, दुसरा गिअर, पहिला गिअर क्लच दाबून तेव्हा ब्रेक दाबायचा. एकदम वेग, कारण काय वेगम आहे ना. वेगम म्हणजे अर्थ काय? वाचो वेगम, मनसा वेगम, क्रोध वेगम. हा वेग आहे, हा स्पीड आहे. आणि त्याला लगेच करता येणार नाही. उद्या लगेच माझं मन नियंत्रण करतो, पत्नीचं मन नियंत्रण करतो, त्याचं मुलाचं मन नियंत्रण करतो. लगेच होणार नाही. आपलंच मन आपल्या ताब्यात नाही, तर शेजारच्याचं मन कसं ताब्यात राहील? मुलांचं मन कसं ताब्यात राहील? तर त्याला हळू या गोष्टी सर्व होणार आहेत. ग्रॅज्युअली. कृष्णा कॉन्शियसनेस इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस असं म्हटलं गेलं आहे. ही पद्धत हळुवारपणे जो टिकला आहे ना, जो शिकला तोच टिकला. म्हणून आपल्याला हळू शिकून ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून मन नियंत्रण सर्वांचं, अशी मी आशा करतो. पुढच्या वेगावर आपण जाऊया. वेग आहे त्याला हळू नियंत्रण करूया. पुढे एक प्रश्न तुम्ही तयार ठेवा, लिहून ठेवा, नंतर शेवटी विचारा. याचप्रमाणे क्रोधाचेही नियंत्रण करता येते. पुढचा वेग. 2 वेग झाल्याने तिसरा वेग. असे 6 वेग आहेत. याचप्रमाणे क्रोधाचेही नियंत्रण करता येते. आपण क्रोध पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. पण भगवंतांची किंवा भगवत भक्तांची निंदा करणाऱ्यावर जर आपण क्रोधित झालो, तर कृष्ण भावनेत आपण क्रोधाचे नियंत्रण करतो. केवढं स्पष्ट बघा प्रभुपादा. नित्यानंद प्रभूची निंदा करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या जगाई व मधाई नावाच्या दुष्ट बंधूंवर श्री चैतन्य महाप्रभू क्रुद्ध झाले. या ठिकाणी 3 उदाहरणं दिले गेले आहेत. पहिलं उदाहरण म्हणजे चैतन्य महाप्रभू. दुसरं उदाहरण दिलंय हनुमानाचं. आपण डायरेक्ट पुढे उडी मारूया. आणि तिसरं उदाहरण दिलंय अर्जुन. बघा, अर्जुनाला युद्ध करण्याची इच्छा नव्हती, परंतु श्रीकृष्णांनी त्याचा क्रोध उत्तेजित केला. त्या पॅराग्राफमध्ये शेवटून 3 नंबरची ओळ. आणि क्रोधाशिवाय युद्ध करणे शक्य नव्हते. तरीही क्रोध जेव्हा भगवत सेवेत नियुक्त केला जातो, तेव्हा तो नियंत्रित करता येतो. आणि मध्ये बघा, प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलंय वाक्य, क्रोध पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही, परंतु त्याचा योग्य रीतीने उपयोग करता येतो. मधली वेळ बरोबर. तर असं पाहू आपण या ठिकाणी, म्हणजे क्रोध सुद्धा हा काय मोठा वेग आहे. त्याच्यावर नियंत्रण करणं म्हणजे त्याला आपण समूळ नष्ट करू शकत नाही. जसं मनाला आपण शून्यत्व करू शकत नाही, पूर्ण विचारहीन
तसं करू शकत नाही. काहीतरी विचार त्याच्यामध्ये राहणार आहेत. त्याला सकारात्मक विचार टाकावे लागतील. जसं उदाहरण आता आठवलं मला, एखादी लाईट असतो, बल्ब आहेत, त्यामध्ये निऑन किंवा आर्गॉन किंवा असे वायू भरावे लागतात. त्याला एकदम निर्वात करता येत नाही. निर्वात केला तर तो आपल्या लॅमिनेशन सारखा फुटतो. त्याच्यामध्ये दुसरा वायू, हलका वायू भरावा लागतो. ज्याची जी क्षमता आहे ती कमी असते. त्याचा जो आहे ना, त्याला जो गुणवत्ता ती कमी असते, त्याला भरावा लागतो. हवेपेक्षा कमी वजनाचे वायू त्यामध्ये टाकले, तर हवा त्यातनं बाहेर निघते. असं पद्धत आहे. सायन्समध्ये या गोष्टी होत्या आम्हाला. तर त्यामध्ये काहीतरी वायू टाकला, तर त्यातली हवा निघून जाते. निर्वात करता येत नाही. नाहीतर तो फुटेल बल्ब. तर तशा प्रकारे मनात काही सकारात्मक विचार टाकले, तर तसंच क्रोधाला एकदम क्रोधहीन होता येत नाही. प्रभुपाद स्पष्ट म्हणतात, क्रोध पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही. त्याला काय करायचं? योग्य रीतीने उपयोग करायचा आहे. मग कोणावरती याचा प्रयोग करायचा आहे? ज्यांनी भक्तांचा अपमान केला, भगवंतांची निंदा केली, त्याच्यावर आपण याचा प्रयोग करू शकतो. पण देश, काल, पात्र पाहून घ्यायचं कोण आपल्या बाजूला आहे, कोण निंदा करतंय, कोण समोर आहे. नाहीतर समजा एखादी फार मोठा माणूस आहे वगैरे व्यक्ती आहे. त्याला आपण जर म्हटलं, "नाही, मी माझा क्रोधाचा वापर करतो." तर उलटं होईल आपल्यावरती. आपल्यालाच कधी-कधी फार त्रास त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. म्हणून आपण समोर पाहून योग्य परिस्थितीनुसार कार्य करायचं आहे. या ठिकाणी महाप्रभूंनी क्रोध केला. कोणावरती? जगाई मातावरती. तर का? त्यांनी नित्यानंद प्रभूंना त्रास दिला. वैष्णव आणि भगवंतांनाच छळायचा प्रयत्न केला. आणि भगवंत ओरडले, "चक्र, चक्र, चक्र." तेव्हा नित्यानंद प्रभूंनी स्वतः सांगितलं, "महाप्रभू, तुमचा अवतार जो आहे हा औदार्य अवतार आहे. महावदन्य आहात. तुम्ही क्रोधासाठी नाही." मग महाप्रभूंनी स्वतःला आवरलं. आणि हनुमानजी त्यांनी आपला क्रोध काय केला? ठीक आहे, मी नष्ट करतो सर्व गोष्टी, पण नष्ट करू शकले नाही. सीतामातेला घेऊन जातो, पण नाही. सीतामातामध्ये नाही. मग त्या हनुमंताने आपला क्रोधाचं रूपांतर केलं. लंका त्या ठिकाणी जाळली. एक मोठी सेवा केली. हं. आणि अर्जुन, मग अर्जुनाला युद्ध करायचं होतं. भगवंतांनी त्याचा क्रोध जागृत केला. त्यासाठी पूर्ण गीता सांगण्यात आली. आता क्रोध जागृत करण्यासाठी आपण म्हणाल, "खरं असं कसं?" आम्ही भांडण करतो तेव्हा, पण ते भांडण कोणासाठी करायचं ते महत्वाचं आहे. इंद्रिय तृप्ती आहे ना. का भगवंतांची तृप्ती करायची आहे. तर ते महत्वाचं आहे. तार बोले काम आणि आहे ना, त्यासाठी त्याला वांछा प्रेम, धरे प्रेम नाम. तर ते प्रेम आहे का काम आहे? ते महत्वाचं आहे. स्वतःसाठी आपण जर क्रोधाचा उपयोग केला, तर ते एक प्रकारे काम होईल आणि भगवंतासाठी केला, भक्तांसाठी केला तर ते प्रेम होईल किंवा ती सेवा होईल. समजल्या ठिकाणी अशा प्रकारे 3 उदाहरणं दिले गेले आहेत. प्रभुपादांद्वारे समजून सांगितलं आहे. आपल्या क्रोधावरती नियंत्रण करता येतं. त्याच्या काही पायऱ्या पण आहेत. क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी सेमिनार पण असतात मोठे-मोठे. अँगर मॅनेजमेंट, क्रोधावर नियंत्रण कसं करायचं? ते वेगळे विषय. पण प्रभुपादांनी या ठिकाणी स्पष्ट आता 3 उदाहरणं सांगितली आहेत. आता तिसरा प्रकार. 3 झालंय. वाचो, मनसा, क्रोध. आता जीवावेगम. जिव्हाविषयी सांगावयाचे तर आपल्यापैकी सर्वांना अनुभव आहे की जिभेला रुचकर पदार्थ खाण्याची इच्छा असते. सामान्यतः आपण जिभेला तिच्या रुचीप्रमाणे खाण्याची मुभा देऊ नये. तर तिला प्रसाद पुरवून तिच्यावर नियंत्रण ठेवावे. श्रीकृष्ण जेव्हा प्रसाद देतील तेव्हाच आपण प्रसाद ग्रहण करू अशी भक्ताची मनोवृत्ती असते. कृष्ण भावना ही साधकाच्या कृष्ण भावनेत प्रगती कोणाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते? साधकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. तर त्याची मनोवृत्ती काय असते भक्ताची? की प्रसादच खाईल, नाहीतर उपाशी राहील. पण आपण काय म्हणतो? खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. पण भक्त काय म्हणतात? खाईन तर प्रसादच, नाहीतर उपाशी. असं समजलं पाहिजे आपण. जीवावेग नियंत्रित करण्याचा हाच मार्ग आहे. मनुष्याने केवळ ठराविक वेळी प्रसाद घ्यावा. दिवसातनं किती वेळा? 3 वेळा हां. एकादशी तिप्पट खाशी, तरी भी मी उपाशी. असं लोकं म्हणतात. अहो, एकादशी काही खाल्लंच नाही, खाल्लंच नाही. तशा प्रकारे ठिकाणी म्हणतात, मनुष्याने केवळ ठराविक वेळी, कमीत कमी एकादशीला 1 वेळा किंवा इतर वेळेस 2 वेळा, 3 वेळा जसं जमेल तशा प्रकारे आणि जिभेची अथवा उदराची इच्छापूर्ती करण्यासाठी उपहारगृहात अथवा मिठाईच्या दुकानात खाऊ नये. हां. काय-काय असतात मिठाईची नावं सांगत नाही मी, दुकानाचे नाव वगैरे. आपण जर केवळ प्रसादच ग्रहण करण्याच्या तत्त्वाशी दृढ राहिलो, तर जिभेचे आवेग संयमित करता येतात. आणि त्या जिभेला नियंत्रित करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? केवळ प्रसादच आणि जिव्हा तेव्हा नियंत्रित होते.
आता बघा, वाचो वेगम, त्यानंतर पुन्हा 2 वेग आणि तिसरा चौथा वेग आहे. तर या ठिकाणी बघा, वाचा आणि जिव्हा यामध्ये अंतर आहे. वाचा म्हणजे बोलणं आणि जिव्हा म्हणजे खाणं. तर जिभेचे 2 कार्य आहेत. तर आपण बघा पान नंबर 63 वरती चेक करा. तर सांगितलं आहे माझ्या पुस्तकात 5 श्लोक 5 त्याच्यात 63 पान नंबरवरती. सेवन्मुखी जिव्हादो स्वयमेव स्फुरत्यदा. शेवटून 3 नंबरची ओळ, पान नंबर 63. तर काय म्हटलं स्पष्ट ठिकाणी प्रभुपादांनी जो श्लोक आहे तो दिलेला आहे भक्तिरसामृत सिंधू 1-2 234. सेवन्मुखी जिव्हादो स्वयमेव स्फुरत्यदा. आपण कोणत्याही कृत्रिम साधनांनी भगवंतांची अनुभूती करून घेऊ शकत नाही. आपण श्रद्धेने भगवंतांची सेवा केली पाहिजे व अशी सेवा जिभेने सुरू होते. सेवन्मुखी जिव्हादौ. जिव्हा आदौ म्हणजे जिव्हा जी सेवा आहे ती मुखाने या जिभेद्वारे सुरू होते, असा याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा आहे की आपण सतत हरिनामाचा जप केला पाहिजे आणि कृष्ण प्रसाद स्वीकारला पाहिजे. स्पष्ट आहे एकदम. प्रभुपादांत काही लपवत नाही. त्याला म्हणतात प्रभुपाद एकदम स्पष्टोक्ता उत्तम दृष्टांत देणारे. आपण अन्य कोणताही जप करू नये व दुसरे काहीही खाऊ नये. जेव्हा या विधीचे श्रद्धेने पालन केले जाते तेव्हा भगवंत भक्तासमोर प्रकट होतात. काय म्हटलंय त्या ठिकाणी श्लोक जो आहे पूर्ण श्लोक आपल्याला दिलेला आहे. भक्ती रसामृत सिंधू, त्यामध्ये भक्ती रसामृत सिंधूचा श्लोक आहे आणि त्याला गीतेमध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. तो स्पष्ट केलेला आहे 7.5 त्याच्या गीतेमध्ये, त्याच्यामध्ये पण पूर्ण श्लोक आहे, स्पष्ट केले त्या ठिकाणी बघा. 7.5 च्या तात्पर्यात दिलेलं आहे. एक मिनिट आपल्या समोर मांडतो मी. सेवन्मुखी जिव्हादो स्वयं एवं स्फुरत्यदा. त्या ठिकाणी म्हटलंय बघा गीतेचा पान नंबर 269 7.5. अतः श्रीकृष्ण नामादि न भवेत ग्राह्यम इंद्रियै सेवन्मुखी जिव्हादो स्वयमेव स्फुरत्यदा. अतः श्रीकृष्ण नामादि न भवेत ग्राह्यम इंद्रिये. या भौतिक इंद्रियांना, जे काय कुंठित इंद्रियांना आपण तत्वता समजू शकत नाही, परंतु काय त्याला सेवेद्वारे भगवंताला आपण प्रसन्न करू शकतो. आता माझ्या जीवाद्वारे याची सुरुवात होते. आणि काय म्हटलंय प्रभुपादांनी स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं आहे. काय 63 पानावर काय म्हटलेलं आहे की याची सुरुवात जी आहे भगवंताचं प्राकट्य आपल्याला करायचं असेल, सुरुवात करायची असेल तर ती कशाने होते? भगवंत आपल्या समोर प्रकट होतात विधीचं पालन केलं तर. आणि जिभेचे 2 कार्य आहे. तसं काही भक्त सांगतात जिव्हा दौ, दौ म्हणजे 2 पण आहे ना, 2. तर जिभेची सुरुवात होते जिभेने आदौ, त्याचा अर्थ आहे आदौ आहे, सुरुवात आहे. पण जिभेचे 2 कार्य म्हणजे एक म्हणजे आहेत जिभेने बोलणं, दुसरं आहे खाणं. तर बोलणं म्हणजे काय बोलायचं? फक्त हरिनाम, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे बोलायचं आणि मग खायचं म्हणजे प्रसाद ग्रहण करायचा, दुसरं काही खायचं नाही. आणि या विधीद्वारे काय होतं मग भगवंत प्रकट होतात आपल्या समोर. फार मोठी गोष्ट आहे. आपण हरिनाम घेतला आणि केवळ प्रसाद खाल्लं, या 2च गोष्टी केल्या तरी भगवंत आपल्या समोर प्रकट होतात. ती फार मोठी सेवा आहे. सेवन्मुखे, मुखाने करणारी ती सेवा आहे. म्हणतो आपण म्हणतो सेवा मला सेवा नाही, सेवा नाही, सेवा नाही. कुठली सेवा आहे? 2 सेवा केल्या तरी पुरेशा आहेत ना. करायचं की नाही? मग असं सोपा मार्ग प्रभुपाद असं स्पष्ट करत असतात प्रत्येक गोष्ट. 5व्या श्लोकात ते सांगितली गेली आहे. आता पुढे आता झाले आपला 4 वेग झाले. आता जननेंद्रिय आणि उपस्थ. उपस्थ आणि उदर 2 राहिलेले आहेत वेग हां. बघा तात्पर्य मोठे आहे. थोडं पटापट जाऊ पुढे. पान नंबर 7. त्याचप्रमाणे जननेंद्रियाच्या आणि काम वासनांच्या आवेगांचा अनावश्यक उपयोग टाळल्यास ते संयमित करता येतात. कृष्ण भावनाभावी संतती उत्पन्न करण्याकरिता जननेंद्रियाचा उपयोग करावा, अन्यथा त्याचा उपयोग टाळावा. जननेंद्रियाच्या संतोषाकरता नव्हे तर कृष्ण भावनाभावी संतती निर्माण करण्याकरता कृष्ण भावना आंदोलन विवाहाला उत्तेजना देते. मुले जरा मोठी झाली की त्यांना लगेच डॅलस, टेक्सास येथील आमच्या गुरुकुलात पाठविले जाते. त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे कृष्ण भावनाभावित भक्त होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. अशा अनेक कृष्ण भावनाभावित बालकांची आवश्यकता आहे. आणि जो कृष्ण भावनाभावित संतती उत्पन्न करण्यास पात्र आहे त्याला आपल्या जननेंद्रियाचा उपयोग करण्याची अनुमती आहे. म्हणजेच मना केलं नाही. गीतेमध्ये काय म्हणतात? काम मी आहे.
भगवान म्हणतात ना की काय काम मी आहे, तर काय धर्म संस्थापना करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो कामाचा, तो मी आहे भगवंत म्हणजे दिव्य आहे. आता लग्न म्हटलं आपण, ह्या गोष्टी ज्या आहेत या दिव्य गोष्टी संस्कार आहे. विवाह संस्कार ज्या 16 संस्कार म्हणतात, काही जण 10 संस्कार म्हणतात किंवा 32 संस्कार, यांच्यापैकी जो एक संस्कार आहे, महत्वपूर्ण संस्कार मानला जातो, विवाह संस्कार. म्हणजे आपण ते काम वासनेला उत्तेजना देत नाही, तर ते धर्मासाठी धार्मिक कार्य आहे ना ते. म्हणजे विवाह हे काही असं विवाह केला म्हणजे आपलं पतन झालं असं नाही. काही लोकांना वाटतं नाही त्याचं पतन झालं, विवाह केला. असं कोणी एखाद्या ब्रह्मचार्याने लग्न केलं तर. ते कुठे आहे म्हटलं गेलं पतन झालं. ते आपलंच डोक्यामध्ये ते खुळचट कल्पना असतात, आपल्याला ज्ञान नसतं. ह्या गोष्टी म्हटल्या गेल्या आपण. त्यामुळे म्हणतो आपण विवाह म्हणजे संस्कार आहे. ते पवित्र गोष्ट आहे. म्हणून तर एवढा गाजावाजा करतो की नाही आपण. विवाह आहे ना, कोणी थाटामाटात करतं. तसं पाहिलं तर ते नको करायला पाहिजे. पण ते दिव्य गोष्ट आहे, एक संस्कार आहे. म्हणून त्या गोष्टी आणि कशासाठी पण त्याचा उपयोग काय कृष्ण भावना भावित संतती उत्पन्न करणं आवश्यक आहे. म्हणजे जे पुत्र म्हणा, पुत्री म्हणा, जे अपत्य जन्माला येणार आहेत, त्यांना भक्त बनवणं, हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे. नाहीतर मग पिता न सस्यात, जननी न सस्यात, तर आपण गुरू न सस्यात. आपण गुरु बनू शकत नाही, पिता बनू शकत नाही, माता बनायचं नाही. जर त्या अपत्याला आपण भक्त बनवणार नाही तर. म्हणजे कर्तव्य आपलं आहे. तर त्याचा आपण उपयोग नाहीतर प्रभुपाद म्हणतात त्याला आमच्या गुरुकुलमध्ये पाठवा. आम्ही त्यांना ट्रेन करू. बघा इथं प्रभुपाद आवाहन करतात. काय शिकायचंय की प्रभुपादांनी आपल्याला यातनं संबंध जोडला प्रभुपादांनी कृष्ण भावनेशी. विषय काय चालू आहेत? इंद्रिय निग्रह. गुरु बनायचं ना? तर गुरूंसाठी काय पात्रता आहे बघा समजून घ्या. विकसित विषय काय चालू आहेत? गुरूंची पात्रता. गुरु कोण आहेत? नंतर कडी शृंखला कुठे जोडली आपण? 5व्या श्लोकाशी पण जोडलेली आहे. आणि त्याचा उपयोग आपण कृष्ण भावनेसाठी करायचा आहे. शिकवण काय? की आपल्या मुलांना आपण गुरुकुलमध्ये टाकायचं हे आवाहन प्रभुपादजी करतायत. तात्पर्य या गोष्टी प्रभुपाद देतात. विषय, कडी, शिकवण हे तपासून बघायचं म्हणजे विकसित. समजलं तुम्हाला? अशा प्रकारे पाहणं गरजेचं आहे. आणि इथं म्हटलंय कृष्ण भावनावाहित बालकांची आवश्यकता आहे. अशा अनेक बालकांची आवश्यकता आहे. म्हणजेच हे मिशन मोठं आहे. इथं बालकांचीच नाही तर पालकांची पण आवश्यकता आहे. म्हणजे आपल्या सर्वांची आवश्यकता आहे. मुलांना पण गुरुकुलमध्ये पाठवा असं प्रभुपादांनी आवाहन केलेलं आहे. आणि आपले गुरुकुल कुठे-कुठे आहे त्याचा पत्ता पण सांगितला प्रभुपादांनी. डॅलसमध्ये आहे, टेक्सासमध्ये आहे, इतर देशामध्ये आहेत. शिक्रापूरला आहेत, पंढरपूरला आहेत, उधमपूरला आहे, मायापूरला आहेत, वृंदावनला आहेत. हे तुम्हाला मी एक्स्ट्रा सांगितलं. तशाप्रकारे गुरुकुलमध्ये आपल्या मुलांना पाठवणं आवश्यक आहे. त्यांना गुरुकुल कमीत कमी आपल्या घरात तरी आपण त्यांना हे माहिती देणं, संस्काराची माहिती देणं आवश्यक आहे. नाहीतर मग काय होईल, ते मुलं एक प्रकारे जन्माला घातले आपण, पण ते आपल्यालाच मग त्रास होतो कधी-कधी. कशाला मुलाला जन्माला घातलं? जसं आमच्या गावाकडे म्हटलं जातं, "याच्या नरडीचा घोट का घेतला नाही?" ना. असं कधी-कधी रागात आई-वडील म्हणतात. रागात म्हणतात आई-वडील, पण असं खरंच करतात का? नाही. चिडले तर असं म्हणतात, "तू जन्माला आल्यावर मेला का नाही? हा दिवस कशाला पाहिला मी?" असं कधी-कधी होतं प्रेमापोटी. पण थोडं जरी मुलाला लागलं, आई-वडिलांना जेवण जात नाही. मुलाने जेवण नाही केलं, कोणी दिसला नाही, फोन नाही केला, मुलाचा आला नाही. तर जेवण जात नाही, उपवास धरतात. का? मुलाच्या मुलीचा फोन नाही आला, मुलाचा फोन नाही आला. आणि कधी रागावल्यावर त्याला काय म्हणतात? "तो मेला असता तर बरं झालं असतं." पण असं ते आईचे दात, म्हणजे आईचं बोलणं लागत नाही, जसं मांजरीचे दात पिलाला लागत नाही. त्या आईच्या शिव्या त्या मुलाला लागत नाही. तशा प्रकारे ही पद्धत आहे म्हणजे प्रेमापोटी. तशा प्रकारे आपण म्हणतो, की त्या मुलांना आपल्याला गुरुकुल मध्ये टाकायचं किंवा आपल्या घरी त्याला संस्कार देणं, शिकवणं आवश्यक आहे. त्यांना तिलक लावणं, शिखा ठेवणं, कंठीमाळा, नाम, जप ह्या गोष्टी याच ठिकाणी कृपा सांगतात. तर आपल्या त्या उत्पत्ती मुलांना अपत्यांचा तो उपयोग आहे. तेव्हा तो पुत्र याच्यावर व्याख्या करत नाही. पुत्र म्हणजे पुत्र आहे ते पुत्र. पू नरकापासून जो वाचवतो त्याला म्हणतात पुत्र किंवा पुत्री. तर नरकापासून वाचवणं म्हणजे त्याला शिकवणं आपल्याला गरजेचं आहे. हं. पुढे जाऊया. समजलं सगळ्यांना हे सर्वांसाठी ग्रस्त भक्त असल्यामुळे मी थोडंसं बोललो याच्या विषयावरती, की संस्कार हे आपल्याला स्वतःवर पण आधी पालन करणं आवश्यक आहे आणि नंतर मुलांवर पण हे बिंबवणं आवश्यक आहे. आपल्याला मुलं पाहतात. जर समजा वडीलच टीव्ही पाहतायत आणि जप करतायत, तर मुलगा काय करेल? तसंच करेल. तो मोबाईल पाहिला आणि जप करेल. अनुकरण आहे ना. म्हणून आपण घरामध्ये जसं गोष्टी करतो तसं मुलं पाहतात.
म्हणून आपण घरामध्ये थोडंसं काही नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. मग ते मुलं हळूहळू शिकतात. मुलं पाहून शिकतात. म्हणून आपण घरामध्ये मुलांसमोर क्रोध करायचा नाही. जास्त वाच्यावर एकदम नियंत्रण करायचं, भांडण करायचं नाही. ते मुलं पाहून तशा प्रकारे कार्य करतात आणि मुलं मग शिकून तशा प्रकारे पुढे वागतात. हे संस्कार त्याला 12 वर्षापर्यंत देणं गरजेचं आहे. 12 वर्षानंतर मुलाचं कर्म त्याला भोगावं लागतं. या गोष्टीवरती परमपूज्य रामगोविंद महाराज नेहमी भर देत असतात. 12 वर्षापर्यंत त्या आई-वडिलांचं कर्तव्य आहे मुलांना योग्य संस्कार देणं. 12 वर्षानंतर मुलाचं कर्म त्याला ते भोगावं लागतं. त्याच्या त्या कर्मानुसार तो हळू प्रगती करेल, त्याचं ते पुढचं पाहिलं जाईल. पण आपलं कर्तव्य आपण करत राहायचं, असं थोडक्यात सांगितलं गेलं आहे. पुढे जाऊया. जेव्हा आता पुढचा अ, आचार्याची टीका, त्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या गेल्या. प्रभुपाद बघा विस्तारित वर्णन करतील. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभावी संयम साधनेत प्रवीण होतो, तेव्हा तो प्रामाणिक आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होतो. आपल्याला संयम साधना याच्यामध्ये प्रवीण म्हणजे हळू आपल्याला गोष्टी करायच्या आहेत आणि या गोष्टीचं आपण पालन केलं तर त्याच्यामध्ये प्रवीण होऊ. सुरुवातीलाच प्रवीण होणार नाही. सुरुवातीलाच आपण कौशल्य प्राप्त होणार नाही. सुरुवातीला अडचणी येतील, असं प्रभूंचं म्हणणं आहे, की कधी-कधी कोणाला जिभेबद्दल अडचणी येतील, क्रोधाबद्दल अडचणी येतील, वाचाबद्दल अडचणी येतील, जननेंद्रियाबद्दल अडचणी येतील. मग प्रभुपाद लगेच मध्ये बघा, काय सांगतायत? त्याने हळू संयम साधला पाहिजे आणि त्याने प्रवीण होतो. तेव्हा तो गुरु बनतो. पुन्हा एकदा हे हिंट प्रभुपाद मध्ये देतायत. आधीमध्ये उपदेशामृतावरील आपल्या अनुवृत्ती भाषा श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर लिहितात, की आपल्या देहात्म बुद्धीमुळे वाचोवेग, मनोवेग आणि शरीराच्या गरजा हे 3 प्रकारचे आवेग निर्माण होतात. 3 वेग आहे शरीरासाठी. तर खास करून असं सांगितलं गेलंय बघा, सुबोधिनीमध्ये काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तर शरीरासाठीचे 3 वेग म्हणजे कुठले आहेत? जिव्हा वेगम, उदर वेगम, उपस्थ वेगम. असं शरीरासाठी सांगितलं गेलं आहे. मनासाठी कुठलं आहेत? क्रोध आणि मनसा आणि वाचा या 3 गोष्टी मनासाठी सांगितल्या गेल्या आहेत. शरीरासाठी जिव्हा म्हणजे खाणं-पिणं, उदर म्हणजे पोट ते झालं आणि उपस्थ हे शारीरिक वेग आहे. समजलं? अशी तुलना केली गेली आहे सुबोधिनीमध्ये आपल्या वाडाच्या काही नोट्समध्ये. आता पुढे या ठिकाणी तेच अनुवृत्तीमध्ये सांगितलं गेलं आहे. काया, वाचा, मनसा. समजलं? कायेन वाचेन मनसेंद्रिया आपण पाहतो. काया, वाचा, मनसा अशा 3 गरजा आहेत. जेव्हा जीव या 3 आवेगांच्या आहारी जातो, तेव्हा त्याचे जीवन दुर्दैवी होते. म्हणजे आपण या जर 3 वेगांना काया, वाचा, मनसा यांना जर नियंत्रण नाही केलं, याच्या आहारी गेलो, तर काय आपलं जीवन दुर्दैवी दुःख आपल्या जीवनामध्ये येतं. सुदैवी बनायचं आहे आपल्याला. याच्यावर नियंत्रण करणं आवश्यक आहे. जो मनुष्य या आवेगांचा विरोध करण्याचा अभ्यास करतो, त्याला तपस्वी म्हटलं जातं. आता जो हे वेगासाठी अभ्यास करतो, प्रयत्न करतो कमीत कमी, त्याच्यावर नियंत्रण मिळवणं अवघड आहे. परंतु त्या मार्गावर जो व्यक्ती आहे, त्याला काय म्हणता येईल? तपस्वी. तर आपण सर्व कोण आहोत? तपस्वी. त्या मार्गावरती आहोत. आता तुम्ही पण माझी वाचा ऐकताय. तुम्हाला ऐकावं लागतंय. तर तसं तुम्ही नियंत्रण करताय म्हणजे आपण ऐकतोय म्हणजे आपण तपस्वी मार्गावरती आहोत. अशा तपस्याने मनुष्य भगवंतांच्या बहिरंग शक्तीला अर्थात भौतिक शक्तीला बळी पडण्यापासून वाचू शकतो. मग पुन्हा बघा प्रभुपादजी हिंट देत आहेत, की आपण बहिरंग शक्तीपासून आपल्याला जर वाचायचं असेल, अशा आवेगांना आपल्याला तपस्वी बनायचं आहे, आवेगांना नियंत्रित करायचं आहे. आता पुन्हा प्रभुपाद लगेच बघा वाचोवेगावरती येतात. नाही प्रभुपाद समजून सांगतायत त्या अनुवृत्तीनुसार. जेव्हा आम्ही वाचोवेगाविषयी बोलतो, तेव्हा आम्ही निरर्थक चर्चेला उद्देशून बोलत असतो. उदाहरणार्थ मायावादी तत्वज्ञानाचे बोलणं, कर्मकांडांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचं बोलणं किंवा अनिर्बंध जीवनाचा उपभोग घेणाऱ्या विषयी लोकांचं बोलणं होय. त्यामध्ये कोणतं आहे? वाचा म्हणजे नेमकं काय? वाचोवेगम ते प्रभुपाद ठिकाणी पुन्हा सांगतायत. काय केलं पाहिजे वाचा म्हणजे? उदाहरण दिलं गेलं आहे. भौतिकवादी, मायावादी लोकांचं बोलणं आणि तत्वज्ञानी लोकांचं ते वाचन करणं. कर्मकांडामध्ये गुंतलेले लोक आहेत. असे निर्बंध. त्याला म्हणता येईल वाचावरती नियंत्रण करणं आवश्यक आहे. आणि इतर पुस्तकं त्याच्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर या मनोवृत्तीचे निराकरण करण्याकरता आपण आपली वाणी कृष्ण कथा करण्याकडे वळवली पाहिजे. याच्या श्रीमद भागवतमध्ये पुढील वर्णन केलंय. म्हणजे आपण काय करायचं आहे? वेगावर नियंत्रण तर करायचंच आहे. प्रभुपादांनी उदाहरण दिलेलं आहे. पण पुन्हा त्याला वळवायचं कसं आहे? त्याला त्यासाठी प्रभुपादांनी या ठिकाणी एक श्लोक सांगितलाय भागवतम मधला. न यद्वचच्चित्र पदम हरेर्यशो जगत पवित्रम प्रगृणेत करहि चेत तद्वायसं तीर्थमुशन्ति मानसा न यत्र हंसा निरमन्त्युक्षिक्षमाणा
क्षया. की जे शब्द संपूर्ण विश्वाचे वातावरण पवित्र करणाऱ्या भगवंतांचे गौरवगान करीत नाहीत, त्यांची तुलना संतजन कावळ्यांकरता असणाऱ्या तीर्थस्थळांशी करतात. परिपूर्ण व्यक्ती दिव्य धामाचे निवासी असल्यामुळे त्यांना अशा ठिकाणी मुळीच आनंद प्राप्ती होत नाही. तर जे परिपूर्ण जे व्यक्ती साधूजन आहेत, ते काय करतात? अशा ठिकाणी जात नाही ज्या ठिकाणी कावळ्यांचं तीर्थ आहे. कावळ्याचं तीर्थ म्हणजे काय? भागवत मधला श्लोक आहे हा. ज्या ठिकाणी भगवंतांचं गौरवगान होत नाही. कीर्तीचं गान म्हणजेच कीर्तन होत नाही, त्यांची कथा होत नाही. ते ठिकाण काय म्हटलं गेलं आहे? कावळ्यांचं तीर्थस्थान. तद वायसम तीर्थम. कावळ्यांचं तीर्थस्थान आहे. स्पष्ट प्रपात एकदम. भागवतामध्ये स्पष्ट बोलतंय. आणि मग कसं करायचं आपण मग? तद्वाग विसर्गो जनताग विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबाध्यवत्यपि नामान्यनन्तस्य यशोऽङ्कितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवा. उलट पक्षी जे साहित्य अनंत भगवंतांचे नाम, कीर्ती, रूप, लीला इत्यादीचे दिव्य यशोगान करते, ते साहित्य म्हणजे एक निराळी कृती आहे. असे साहित्य दिव्य शब्दांनी परिपूर्ण असते व त्या जगातील दिशाहीन संस्कृतीच्या पापी जीवनामध्ये क्रांती घडवून आणू शकते. असे दिव्य साहित्य जरी सदोष रीतीने रचलेले असले, तरी त्या साहित्याचे श्रवण, गायन आणि अनुमोदन साधूजन अर्थात पूर्णपणे प्रामाणिक असणाऱ्या शुद्ध व्यक्ती करतात. स्पष्ट केलंय प्रभातानं. 2 श्लोक बघा, दोघांमध्ये किती विरोधाभास आहे. एक म्हणजे कावळ्यांचं तीर्थ आणि दुसरं म्हणजे साधूंचं तीर्थ. काय ते? नामानी अनंतस्य यशोंकितानी. भगवंतांचं नाम, रूप, गुण आणि लीला. त्यामुळे थोडी त्रुटी जरी असली तरी चालेल. मी थोडक्यात सांगतो, हा श्लोक प्रभुपादांनी बऱ्याचदा त्यांच्या भागवतांच्या सुरुवातीला याचं वर्णन केलेलं आहे. का? की कारण प्रभुपादांचं प्रामाणिकता असते, नम्रता असते, की माझ्या लेखनामध्ये त्रुटी जरी असली, तरी ते भगवंतांसंबंधी आहेत, ते तुम्ही स्वीकार करा. असं प्रभुपादांनी काही तात्पर्यांच्या भाषांतराच्या आधी सुरुवातीला सांगितलं गेलं. हा श्लोकाचं वर्णन केलेलं आहे. ते प्रस्तावनामध्ये म्हणा किंवा भूमिकामध्ये प्रभुपाद स्पष्ट करतात हा श्लोक. तर का? भगवंतांसंबंधी जे लिहिलेले आहेत, त्यांचं नाम, गुण, रूप, लीला असं शास्त्र, साहित्य जरी त्यामध्ये थोडासा दोष असला, काही चुका असल्या, तरी त्या भगवंतांचं गुणगान करत आहेत, त्या शुद्ध आपल्याला बनवतात. आणि असं जो गुणगान करतो समजा एखादी व्यक्ती, त्याच्या त्रुटी जरी असली, शुद्ध भक्त नसला, तरी तो भगवंतांचा संदेश आपल्याला पोहोचवतो आहे, प्रभुपादांचा संदेश देतो आहे. मग त्या व्यक्ती आपल्याला त्याची वाणी, त्याचे जे शब्द आहेत, ते दिव्य शब्द आहेत. व्यक्ती शुद्ध नसेल, परंतु त्याचा संदेश शुद्ध आहे. ते मेसेज दिव्य आहे. जसं पोस्टमन, पुन्हा मी विषय सांगतो आपल्याला. प्रभुपादांनी उदाहरण दिलं होतं. प्रभुपाद म्हणतात पोस्टमन. पोस्टमन हा कुठल्या जातीचा आहे, पंथाचा आहे, शुद्ध आहे का अशुद्ध आहे माहीत नाही. पण त्याचा जे टपाल आहे, जो संदेश आहे, तो परिपूर्ण आहे. मग तो आपण स्वीकारायचा. पोस्टमनला आपण दोष द्यायचा नाही. म्हणून एखादी भक्त प्रचार कार्य करतोय, कोणी सांगतोय वगैरे, जसा संदेश दिला, त्याच्यामध्ये समजा दिव्यता नसेल, भव्यता नसेल. बऱ्याचदा बघतो आपण इस्कॉनमध्ये लोक म्हणतात, नाही नाही दुसऱ्या महाराजांचं किंवा एकदम बाहेरचे लोक संगीतमय सांगतात, चांगलं बोलतात. पण आपले भक्त साधा सिंपल सरळ बोलतात, साधे उदाहरणं देतात, पण तरी ते परंपरेमध्ये असतात. बाहेरच्या व्यक्तीचं आपल्याला रुचकर वाटेल, परंतु त्याने हृदय परिवर्तन होणार नाही. आपले भक्त कधी कडक बोलतात, कधी स्पष्ट बोलतात. फार एकदम म्युझिक नसेल एकदम असं लगे बहुत ही ऐसे शुद्ध करना ही पडेगा. एकदम कधी हळू बोलतात, एकदम मधुर बोलतात, पण त्यांची परंपरा नसते. म्हणून आपण या ठिकाणी सांगायचा माझा उद्देश हाच आहे, की भक्तांच्या सांगण्यामध्ये कधी त्रुटी असेल, परंतु त्यांचं प्रामाणिकता, गंभीरता त्याच्यानुसार त्याचा प्रभाव होत असतो. आणि निष्कर्ष असा, की जेव्हा आपण भगवत भक्तीविषयी बोलतो, तेव्हाच केवळ आपण निरर्थक बडबडीपासून परावृत्त होऊ शकतो. कृष्ण भावनेचा साक्षात्कार करण्याच्या दृष्टीनेच केवळ आपण आपल्या वाचा शक्तीचा उपयोग करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपली वाचा जेवढं शक्य होईल तेवढं आपण भगवंतांच्या सेवेत, त्यांचं नाम, रूप, गुण आणि लीला याच्यामध्ये लावणं आवश्यक आहे. आपल्या क्षमतेनुसार. कोणी 2 लोकांना प्रचार करेल, कोणी 20 लोकांना करेल, कोणी 200 लोकांना करेल. पण आपली क्षमता लावायची आहे. योग्य ते सेवन मुखेही जीवा दो. चंचल मनाच्या, आता पुन्हा बघा, मनाविषयी प्रभुपाद सांगतात. प्रभुपाद त्या ठिकाणी आता आपली भावना त्यांची व्यक्त करतायत. शेवटचं ते राहिलंय उदर उपस्थ आहे ना. उदरचं पुढे येईल. प्रभुपादजी बघा मध्ये-मध्ये प्रभुपाद आता जी अनुवृत्ती आहे, ते टीका सांगतायत प्रभुपादजी. पुढे. चंचल मनाच्या क्षुब्धावस्थेसंबंधी सांगावयाचे तर अवस्थेचे 2 विभाग आहेत.
प्रथम अवस्थेला अविरोध प्रीती अर्थात अनिर्बंध आसक्ती, तर दुसऱ्या अवस्थेला विरोधयुक्त क्रोध अर्थात वैफल्यामुळे निर्माण होणारा क्रोध असे म्हणतात. मायावादी तत्वज्ञानावरील निष्ठा, कर्मवाद्यांच्या कर्मफळावरील विश्वास आणि भौतिक इच्छावर आधारित योजनांमध्ये आस्था यांना अविरोध प्रीती असे म्हणतात. ज्ञानी, कर्मी आणि भौतिकवादी योजना करणारे लोक सामान्यतः बद्ध जीवांचे लक्ष आकर्षित करतात, परंतु भौतिकवादी लोकांच्या योजना जेव्हा सफल होत नाहीत आणि त्यांच्या प्रयत्नांना जेव्हा अपयश येते तेव्हा ते क्रुद्ध होतात आणि भौतिक कामनांचे वैफल्य क्रोधास जन्म देते. आता बघा पुन्हा प्रभुपादजी मध्ये मध्ये हे वेगाबद्दल सांगतायत. म्हणजे क्रोधाचा संबंध कुठे आहे? मनाशी आहे. म्हणून बघा सुरुवातीला काय आहे? थोडा क्रम लक्षात ठेवा तुम्ही हा. प्रभुपादजी कशा प्रकारे सांगतायत? वाचा, मन आणि क्रोध. थोडक्यात बघा आमच्या काही सेमिनारमध्ये या गोष्टी असतात. वाचा, जर तुम्ही एखाद्याला कटू शब्द बोललात तर काय होईल? मन खराब होईल ना. म्हणजे वाचो वेगम, मनसा वेगम ना. आणि मन झालं लगेच खराब तर काय होईल? त्याला बघतो आता मी. मला कस का बोलला? माझ्या पत्नीलाच का बोलला? मी एवढी सेवा करतोय. झाला की नाही क्रोध उत्पन्न. म्हणजे कशी झाली सुरुवात कुठून? वाच्यापासून. म्हणजे वर्ड्स बिकम थॉट्स, थॉट्स बिकम ऍक्शन. आणि क्रोधाचं रूपांतर होतं कशामध्ये? शब्दाचं रूपांतर कशामध्ये होतं? विचारामध्ये होतं. मनामध्ये ना. म्हणजे शब्द जे आहेत कानात गेले तर विचार सुरू होईल ना. मला तो चांगलं म्हटलं प्रभूजी. असं आहे का? हो प्रभूजी चांगले आहेत, फार चांगले, उत्तम आहे. हो, हो. आणि नंतर याचं रूपांतर क्रोधामध्ये होणार नाही. पण जर कोणी आपल्याला कटू शब्द बोलला आपल्याबद्दल, माझ्याबद्दल असं बोलला का तो? बघतो त्याला मी. त्याचं पण जेव्हा काम येईल ना, मला तो असं बोलला का व्यासपूजेच्या वेळेस? त्याला जन्माष्टमीला बघतो मी. असं होतं ना काय म्हणजे? की आपण म्हणजे मनामध्ये विचार आला, विचाराचं रूपांतर शब्दामध्ये होतं आणि शब्दाचं रूपांतर लगेच म्हणजे ते वाचा सुरुवात झाली मनामध्ये गडबड झाली आणि मग त्याचं रूपांतर क्रोधामध्ये. क्रोधामध्ये लगेच ते प्रकट होईल. मग तो म्हणेल त्याला सेवेत घ्यायचं नाही. त्याला यावेळेस सेवाच द्यायची नाही जन्माष्टमीला. का बरं? मला तो असं बोलला होता. बघा प्रभुपादजी किती चांगल्या प्रकारे समजून सांगतायत. त्याचप्रमाणे आता पुढे आता लगेच प्रभुपाद जीवामध्ये येतात हां, म्हणजे अशा प्रकारे थोडंसं क्रम बदललेला आहे, पण स्पष्ट करून प्रभुपाद सर्व स्पष्ट करतात चित्र आपल्या समोर. त्याचप्रमाणे शारीरिक आवेगांचाही 3 विभाग करता येतात, जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय. आता बघा तिघांचा संबंध आहे. म्हणजे हे जे टीकामध्ये सांगितलं गेलंय अनुवृत्ती म्हणा भक्तिविनोद ठाकूरांद्वारे किंवा भक्तिसिंह ठाकूरांद्वारे, की तिघाच्या गोष्टी एकत्र आहेत. जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय एका रेषेमध्ये आहेत. काही सेमिनारमध्ये असतात असं ब्रह्मचारी क्लासेसमध्ये असतं मी शिकवतो. जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय एका सरळ रेषेमध्ये आहेत म्हणून जिभेवर जर नियंत्रण केलं, उदरावरती नियंत्रण होईल आणि उदरावर नियंत्रण केलं तर जननेंद्रियावर नियंत्रण होईल. म्हणजे आपण जर चटक-मटक खाल्लं, फार जर हेवी खाल्लं, त्याचं रूपांतर पोट गडबड होईल आणि जननेंद्रियावरती समस्या होते. आपल्या आवेग नियंत्रणामध्ये नसतात. असं थोडक्यात म्हणून आपल्या जीवावरती नियंत्रण करणं, वाचावरती नियंत्रण करणं आवश्यक आहे. आता हे बघा प्रभुपाद सांगतात पुढे, ही तीनही इंद्रिय शरीरामध्ये एका सरळ रेषेमध्ये आहेत, है ना, स्ट्रेट लाईन. स्पष्ट आहे प्रभुपादांचा. आणि पुढे मग आणि शारीरिक आवेगांचा प्रारंभ जिभेपासून होतो. जिव्हा दौ सेव्यन्मुखेही जिव्हा आदौ. आदौ श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया म्हणतो ना आपण. आदौ म्हणजे सुरुवात आणि सुरुवात कशापासून होते? जिभेपासून होते. म्हणजे हे जीभ जी आहे त्याच्यामध्ये हाडं नाही, पण ती हाडं मोडू शकते. ते जीभ हां, तलवारीप्रमाणे कार्य करते. तलवारीने आपण 10 लोकांना, 100 लोकांना मारू शकतो. पण जिभेने हजारो, लाखो, देशांना आपण मारू शकतो. एखादी वाक्य बोललो न्यूजमध्ये, कडक कटू वाक्य बोललो. 2 देशामध्ये भांडण होऊ शकतं. कशामुळे? जिभेमुळे. म्हणून जिव्हा सुरुवात त्याने होते हां. आणि दर्शन पण त्याने होतं. कारण हरिनाम जप केलं तर सुरुवात भगवंत प्रकट होतात. 5व्या श्लोकामध्ये सांगितलंय. वाचलं मगाशी आपण हां. की भगवंत आपल्या समोर प्रकट होतात. हरिनाम आपण घेतलं तर. तर अशा प्रकारे जिव्हा प्रारंभ जिभेपासून होतो. मग जिभेला जिव्हा वेगम आहे ना, उदर वेगम पण त्याच्यामध्ये प्रोपट टाकतात हां. प्रसाद सेवन करण्याइतपत जर मनुष्याने जिभेच्या क्रियांना मर्यादित ठेवले, तर उदर आणि जननेंद्रियाचे आवेग आपोआपच नियंत्रित होतात. या संदर्भात श्रील भक्तिविनोद ठाकूर सांगतात. काय सांगतात? सर्वांनी म्हणा, शरीर विद्या जल जोडेंद्रिय ताहे का जिवे फैले विषय सागरे तार मध्ये जीवा अति लोभमय सुदुर्मती ताके जेता कठीण संसारे कृष्ण बड दयामय करी बारे जीवा जाय स्वप्रसाद न दिल भाय सैयन्नामृत पावो राधा कृष्ण गुण गाओ प्रेमे डाको श्री चैतन्य निताय जय निवाय जय निताय.
महाप्रसादे गोविंदे. प्रसाद तर नाही आपल्याला व्हर्च्युअल क्लास असल्यामुळे. पण इथे बघा ही प्रार्थना आपण दररोज म्हणतो आणि म्हणताना आपण विचार केला पाहिजे याच्यावरती, की काय हे उपदेशामधून दिलेलं आहे. बघा अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात. छोटी-छोटी मगर मोठी बाते. आपण या गोष्टी पाहण्यासाठी, शिकण्यासाठी प्रभुपादांनी काय-काय उल्लेख केला गेला आहे. दररोज आपण काय-काय करतो आपल्या प्रार्थनेमध्ये ते समजून घेतलं तर आपल्याला समजेल प्रभुपादांनी काय दिलंय आपल्याला. छोटंसं पुस्तक आहे, पण फार गंभीर आहे, महत्त्वपूर्ण आहे. म्हणून आपण हळू जातो आहोत. आता बघा, हे भगवान, हे भौतिक शरीर म्हणजे अविद्येचा एक गोळाच आहे. शरीर अविद्याजाल याचा अर्थ आहे. समजून घ्या या गोष्टी कारण आपण वरचेवर वाचत नाही. पण इथे आपण समजून सांगतोय कारण आपण हा वेळ आपला पूर्ण त्याच्यासाठीच आहे. काय हे अविद्याजाल आणि जड इंद्रिये ताहे काल आणि इंद्रिय म्हणजे जड आहेत. मृत्यूकडे नेणाऱ्या मार्गाचे जाळे आहेत. अविद्याजाल आहे ना, जाल आहे. जाळं आपल्याला फसवतंय. कोणत्या तरी प्रकारे आम्ही भौतिक इंद्रिय भोगाच्या या सागरात पडलो आहे आणि विषय सागरे, जीव फैले, हा जीव या विषय सागरामध्ये पडलेला आहे. आणि सर्व इंद्रियामध्ये जीव सर्वाधिक अधाशी आहे आणि तारमध्ये सर्वांमध्ये काय आहे? जिव्हा अति. अति लोभमय. जिवेला फार अधाशी आहे आणि संयमित करण्यास कठीण आहे. तारमध्ये जिव्हा अतिने ताके जेता कठीण संसार आहे. कठीण या संसारामध्ये ताक जेता तिला जिंकणं कठीण आहे जिवेला. कारण आता प्रसाद खाणार आहोत ना आपण. घरी प्रार्थना म्हणतो आपण म्हणजे तर ते खाण्यासाठी म्हणजे त्या जिभेला नियंत्रण करण्यासाठी प्रसाद खातोय आपण. या जगामध्ये जिभेवर विजय मिळवणं अत्यंत कठीण आहे, परंतु हे कृष्ण, कृष्ण बडा दयामय. भगवंत तुम्ही दयामय आहात. तुम्ही आम्हावर अत्यंत कृपाळू आहात. जिभेवर विजय प्राप्त करण्यास सहाय्य करावे म्हणून तुम्ही हा प्रसाद आम्हाला दिलेला आहे. समोर जे ताट ठेवलेलं आहे. वदनी कवळ घेता, नाम घेता पुकाचे म्हणतो ना आपण. तर हे जे आहे प्रार्थना, की भगवंता तुम्ही हा दिलेला आहे, माझ्यावर कृपा केलेली आहे. प्रसाद म्हणजे प्रभूंची कृपा आहे भगवंतांची. तुम्ही हे ग्राह्य केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही हा प्रसाद पुरवलेला आहे, म्हणून उदराची तृप्ती होईपर्यंत आम्ही हा प्रसाद ग्रहण करू. लगेच पहा उदर वेगम. उपस्थ वेगम मगाशी सांगितलं प्रभुपादांनी. आता हे उदर वेगमचा पण अर्थ या ठिकाणी सांगतात प्रभुपाद आणि उदरावरती नियंत्रण तृप्ती होईपर्यंत आम्ही हा प्रसाद ग्रहण करू आणि ग्रहण केल्यावर काय करायचं मग? सई अन्नामृत पावो, राधा कृष्ण गुण गावो. राधा कृष्णांचं गुण गायचं आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांच्या सहाय्याची याचना करू. त्यांना आम्ही ही प्रार्थना करत आहोत. असं म्हणतात महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजन विश्वासनैव जायते. या तिघांवरती विश्वास वाढत नाही. कोणते तीन आहेत ते? नाम, ब्राह्मणी, वैष्णव. वैष्णव ब्राह्मणाचं नाव, भगवंतांचं नाव, वैष्णव आणि महाप्रसाद. या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. महाप्रसाद हे गोविंदाचा महाप्रसाद, नाम आणि वैष्णव. या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यात हे थोडं जरी पुण्य केलं आपण, त्यामध्ये आपलं काय होतं? भगवंताची स्वल्प अभ्यास पुण्य असतं आहे ना. स्पष्ट म्हटलेलं आहे. आपला विश्वास वाढतो. प्रसाद खाल्ल्यामुळे, वैष्णवांच्या संघामुळे आणि महाप्रसादामुळे. समजलं पुढे जायचं आता मग पुढे प्रभुपादजी बघा थोडंसं अजून वर्णन करतील. मग असे प्रकार 6 प्रकारचे रस कसे आहेत, जिभेवर कसं नियंत्रण करायचं आहे, थोडक्यात आपण पुढे जाऊया. मी फक्त आपल्याला सांगतो. आपण ते जमतात परत बघा. मग हे रस प्राप्त करण्यासाठी काही लोक जिभेच्या आहारी जातात. मग काही लोक मांस, मछली, खेकडे, अंडी खातात वगैरे अशा प्रकारे आहेत. असे पदार्थ खाणं ते त्याज्य आहे. टाळायला पाहिजे. जसं मगाशी म्हटलं आपण. पहिले जे 2 श्लोक काय आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. ते काय टाळायचं आहे. ते प्रतिकूल. ह्या गोष्टी ज्या आहेत, काय त्या प्रतिकूल गोष्टी आहेत, त्यांना टाळायचं आहे. म्हणून या गोष्टी आपण टाळणं आवश्यक आहे. वेग आणि दोष. दुसरा श्लोक पण येईल त्याच्या वेळेस सांगू आपण. या गोष्टी प्रतिकूल आहेत, त्या टाळायच्या आहेत. हे 2 श्लोक आपल्याला वर्णन येईल. तर अशी जे काही गोष्टी अंडी जे काही गोष्टी त्याच जे गोष्टी टाकायच्या आहेत. पण भक्तांनी मग काय खायचं त्याचं पण वर्णन केलेलं आहे. भाजीपाला, केळी, पालक, दुग्धजन्य पदार्थ वगैरे. आणि मग जिभेसाठी काही गोष्टी आपण करायच्या नाहीत. काय करायचं नाही? खाण्यामध्ये अति मिरची, चिंच, कटू, आम्ल हे गीतेमध्ये सांगितलं आहे 17व्या अध्यायामध्ये. चिंच हे खाणं कृष्ण भावनाभावित व्यक्तीसाठी त्याज्य आहे. त्यामध्ये काय काय अजून येईल मग? पान, हरितकी, सुपारी, मसाले, तंबाखू, LSD, मॅरिजुआना, भांग, अफू, मदिरा, कॉफी व चहा. नशापान. नशापानमध्ये काय काय येतं? सर्व व्याख्या प्रभुपादांनी केलेली आहे. भांग, अफू, मदिरा ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतील, पण त्या काळात विदेशामध्ये हे लोक एवढ्या गोष्टीचा वापर करत होते.
प्रभुपादांनी सर्व स्पष्ट सांगितलंय, हे करू नका. केवळ कृष्ण प्रसाद ग्रहण केला पाहिजे आणि जर आपण नाहीतर मग मायेला बळी पडू आपण. माया आपला बली चढवेल. कारण जर जीवा नियंत्रण नाही, पोट नियंत्रण नाही, मग जननेंद्रिय नियंत्रण नाही, मग स्वतःवर नियंत्रण नाही, संपलं. तो बळी पडला. समजलं? जीवा वेगाला बळी पडतो आणि प्रसाद खाल्ल्यावर मग पुढचं पान बघा, पान नंबर 12. आता प्रभुपाद त्या ठिकाणी मग एक श्लोक सांगतायत. जीवार लालसे येई इति होती धाय, शिष्णू दर पारायण कृष्ण नाही पाय. जो मनुष्य जीवेच्या तुष्टीकरता इकडे तिकडे धावत असतो आणि जो उदर आणि जनेंद्रियाच्या कामना तृप्त करण्यास सदैव आसक्त असतो, तो श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकत नाही. जीवेर लालसे येई इति उती धय. इकडे तिकडे पडतो जीवेसाठी, या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये. कधी मग काही काही विदेशात लोक 300 किलोमीटर लोक खाण्यासाठी जातात. ते हॉटेल फार लांब चांगलं हॉटेल आहे. असे लांब लांब लोक जातात. कारण खाण्यासाठी बघतो आपण आता पुण्यात शहरामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये शनिवार रविवार हॉटेल पूर्ण फुल असतात. काही काही हॉटेलमध्ये वेटिंग. आता कलियुगात म्हटलं गेलं आहे सर्वात प्रचंड वेगाने प्रगती करणारी इंडस्ट्री म्हणजे फूड इंडस्ट्री. हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ व्यवसाय. त्यानंतर 2 नंबर आहे कॉस्मेटिक इंडस्ट्री म्हणजे सौंदर्य प्रसाधन. अशा प्रकारे म्हटलं गेलं आहे. मग खाण्यासाठी लोक धावतात इकडे-तिकडे आणि खाण्यासाठी मग जननेंद्रिय त्यांची कामना तृप्त होत नाही. मग भगवंताप्रती आसक्ती वाढत नाही. शिष्णोदर पारायण अशा पारायण जो व्यक्ती आहे. आपल्याला पारायण म्हणजे भागवत पारायण, हरिपारायण, हरिभक्त पारायण ते होणं आहे. इंद्रिय पारायण व्हायचं नाहीये. मग पुढे पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीवा, उदर आणि जननेंद्रिय एका सरळ आहेत. पुन्हा प्रभुपाद याच्यावर जोर देतात. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं आहे? भालना खायबे आर भालना परिबे. भपकेबाज शब्द बघा चांगला आहे. भपकेबाज पोशाख परिधान करू नका आणि सुग्रास भोजन करू नका. अति एकदम चांगलं खायची अपेक्षा करू नये. उदाहरणार्थ मी नेहमी सांगत असतो, की एखाद्या व्यक्तीला जर बाहेरच्या खायची सवय पडली, हॉटेलमध्ये खायची सवय पडली, त्याला घरचं जेवण जात नाही. म्हणून आपल्या मुलांना पण आपण सांगायचं आहे, सारखं हॉटेलचं खाल्लं मुलांनी, बाहेरचं खाल्लं, तर मुलाला घरच्या जेवणाची चव लागत नाही. जे आईने मोठ्या प्रेमाने बनवलेलं असतं. तो काय म्हणतो, चव लागत नाही. मग मला बाहेर हॉटेलमध्ये चांगलं वाटतं. गोविंदाजमध्ये चांगलं वाटतं. गोविंदाच एक वेळेस खाऊ शकतो कधी-कधी, पण बाहेर हॉटेलमध्ये त्याला सवय लागली, तर घरचं त्याला ते चांगलं गोड वाटत नाही. म्हणून घरचं जेवण त्याला घरी ते बनवून द्या. चांगल्या प्रकारे घरचं खाऊ घाला, म्हणजे बाहेर त्याला हॉटेलची आवश्यकता पडणार नाही. म्हणून घरच्यांनी असं म्हणायचं नाही एकदम मग भालं ना खाय मग आम्ही चांगलं खाणारच नाही. पण कधी-कधी मुलांना बाहेर जायचं म्हटलं तर घरीच पाणीपुरी, घरीच त्याला जे काही तुम्ही आहे इडली, डोसा वगैरे बनवून देऊ शकता, जेणेकरून तो बाहेर हॉटेलमध्ये खाणार नाही. तिथली सवय लागणार नाही. हं. आणि भगवे पोशाख म्हणजे एकदम चटक-भटक पोशाख, चमकणारे पोशाख, अतिउच्च असं स्लोगन लिहिलेलं आहेत, हिरोचे चित्र आहेत, असे पोशाख पण घालायचे नाही. आणि बघा इथे प्रभुपाद सांगतात मग शेवटी, की उदरामध्ये बरेच लोक अशामुळे रोग, जर भोग केला तर रोग होतो. मग आपण अशासाठी काय करतो, की आपण उपवास पालन करतो. जन्माष्टमी वगैरे येणारच आहेत. उदराच्या आवेगासाठी एकादशी पालन करतो. त्याने आपले इंद्रिय नियंत्रित होतात. आपल्याला समजतं आपली क्षमता किती आहे. तशा प्रकारे आपल्या इंद्रियावर नियंत्रण करण्यासाठी हे जे पद्धती आहेत, एकादशी म्हणा, जन्माष्टमी, उपवास केला जातो, या वेगावरती नियंत्रण करण्यासाठी. पुढे मग प्रभुपाद पूर्ण जनेंद्रियाचा उल्लेख करतात. या ठिकाणी श्लोक सांगितला गेला आहे. श्री जगदानंद पंडित आपल्या प्रेम विवर्त या ग्रंथातील 7व्या अध्यायामध्ये सांगतात. वैरागी भाई ग्राम्य कथाना शून्य बेकाने, ग्राम्यना वार्ताना कहिबे याने मिलिबे आने, स्वपने ओना कर भाई श्री संभाषण. या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे, की आपण काय काय करायचं नाही. की वैरागी भाई, तुम्हाला वैरागी बनायचं आहे, त्यागी बनायचं असेल, तर या गोष्टी आपण पालन केलं पाहिजे. यदि चाय प्रणय राखीते गौरांगी रसाने, छोटा हरिदासर कथा ताकी येन मने. छोटा हरिदासची कथा तुम्ही ऐका. भालना खायबे आहार, भालना परिबे, हृदय ते राधाकृष्ण सर्वदा सेविबे. स्पष्ट केलेलं आहे. की वैरागी असल्यामुळे आपण ग्राम्य करता करायच्या नाहीत. चांगलं अति चांगलं खायचं नाही. याचा अर्थ असा पण नाही होत, की तुम्ही एकदम भगवंतांना मग चांगलं दाखवायचं नाहीत. फक्त सुकी शिळी चटणी भाजीच खायची, झुणका भाकरच खायची, असं नाही. भगवंतांना चांगलं बनवून द्यायचं आपण. कधी-कधी भगवंतांना भोग बनवा, राजभोग चांगल्या प्रकारे बनवायचा आहे.
आणि भगवंताने घालायला आपण प्रसाद स्वतः खाऊ शकतो, पण रोज रोज आपण ते खाता कामा नये. आपण आपलं जे रोजचं जेवण आहे ते खाणं आवश्यक आहे. तसं रोजच आपण राजभोग खाल्ला तर आपल्याला बाकी जेवण जात नाही मग. ती सवय लागते आणि जीभ नियंत्रण झालं नाही मग उदर नियंत्रण नाही, जननेंद्रिय नियंत्रण नाही. मग रोज आपण राजभोग खाऊ शकत नाही. मध्ये-मध्ये खाऊ शकतो, मध्ये-मध्ये गोविंदामध्ये जाऊ शकतो. मध्ये घरात बनवू शकतो आपण. म्हणजे भाजी, पोळी, वरण-भात ते आपलं जेवण असणं आवश्यक आहे. म्हणून त्याला म्हणतात भालं ना खायवे. नाहीतर भगवंतासाठी पण द्यायचं नाही. नाही. भालं ना खायवे. भगवंतांना पण खाऊ देणार नाही. भक्तांना पण खाऊ देणार नाही. नाही. कोणी समजा गुरु तुमच्या घरी आलेत, मोठे वरिष्ठ वैष्णव आलेत. "प्रभुजी, आम्हाला शिकवलंय." काय शिकवलंय? "भालं ना खायवे, भालं ना पाहावे." आणि त्या अशा भक्तांना वरिष्ठ वैष्णव बऱ्याच वर्षांनी आपल्या घरी येतात. गुरु महाराज येतात, संन्यासी येतात. त्यांना चांगलं आपण पंचपावकांना करणं गरजेचं आहे. का? ते एक आपलं आदर सत्कार म्हणून. असं नाही की त्यांचं मग आपण त्यांच्यावर दोष दाखवायचा नाही. हे जे बघा आपण जी चर्चा करतोय, सांगतो आहेत, हे चष्म्याप्रमाणे आहे. कशासाठी आहेत? स्वतःला शुद्ध भक्त बनायचं आहे. इतरांना पाहण्यासाठी नाही. अरे प्रभुजींना कशाला बनवायचं आपण चांगलं? संन्यासी त्यांना काय करायचं मग? भाकर आणि भाजीच करायची आपण. चटणी भाकरच खाऊ घालायची. नाही त्याच्यासाठी आपल्या मनाने आपण चांगले पंचपावकांना बनवणं आवश्यक आहे. प्रभुजी बऱ्याच संन्यासी बऱ्याच वर्षांनी आलेत. त्यांना दाखवणं गरजेचं आहे. हे श्लोक आपल्यासाठी आहेत. आपण पालन करायचे आहे. उद्धार कोणाला करायचा आहे? पुन्हा कोणाला उद्धार करायचा आहे? स्वतःला उद्धार करायचा आहे का जगाचा उद्धार करायचा आहे आपल्याला? स्वतःला. आधी स्वतःला आपल्याला जन्म सार्थक करी परोपकार. पण ह्या ज्या गोष्टी आपण म्हणतो याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. मग भालं ना खाईबे आहे ना. भालं खाणार नाही, खाऊ देणार नाही. असं नाही. इतरांना चांगलं बनवायचं, भगवंतांना चांगलं बनवायचं, स्वतः आपण नियमाने राहायचं. हा यामागचा अर्थ आहे हां. काही लोक अति टोकाचं घेतात. हां, मी चांगलं खाणार नाही, चांगलं खाऊ देणार नाही कोणाला. तसं नाही हां. पुढे संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष हाच आहे, की बघा सार सांगतात कृपाजी हां. या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष हाच आहे, की जो मनुष्य वाणी, मन, क्रोध, जिव्हा, उदर आणि जननेंद्रिय या 6 गोष्टींचे संयमन करू शकतो, त्याला स्वामी किंवा गोस्वामी म्हटलं जातं. आपल्याला बनायचं काय आहे? स्वामी किंवा गोस्वामी. आता या ठिकाणी स्वामी म्हणजे बरेच आमचे घरचे स्वामी, प्रभुजी आहे ना, त्याला म्हणतात ना स्वामी किंवा मग स्वामिनी, कुलस्वामिनी. आहे ना, तर स्वामी, स्वामिनी आपल्याला बनायचं आहे. कोणी कुलस्वामिनी असते, कोणी स्वामी असतात. तर आपल्याला बनायचंय. प्रभुपादांची इच्छा आहे. सुरुवातीला पाहिलं आपण, शुद्ध भक्त बनायचंय. प्रत्येकाने गोस्वामी बनलंच पाहिजे, असं प्रभुपाद सुरुवातीला म्हणतात तात्पर्यामध्ये. आता बघा, स्वामी म्हणजे नियंता. पुन्हा प्रभुपादजी ते आठवण करून देत आहेत. असं असतं बघा. प्रभुपाद तात्पर्य कसं असतं, जे पहिल्या सुरुवातीला असतं, पुन्हा एक तात्पर्य मोठं असल्यामुळे पुन्हा रिमाइंड करतात प्रभुपादजी. त्याच गोष्टी सांगतायत. पुन्हा मी पटापट वाचतो. स्वामी म्हणजे नियंता आणि गोस्वामी म्हणजे गो अर्थात इंद्रियांचा स्वामी. जेव्हा मनुष्य संन्यास स्वीकारतो त्याला स्वामी असे संबोधलं जातं. याचा अर्थ असा नाही की तो आपल्या कुटुंबाचा, जातीचा, समाजाचा स्वामी असतो. तो इंद्रियाचा स्वामी असणे आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्य इंद्रियावर स्वामित्व स्थापित करू शकत नाही, तोपर्यंत त्याला गोस्वामी नव्हे तर गोदास अर्थात इंद्रियांचा दास म्हटले जातं. वृंदावनातील गोस्वामींच्या पदचिन्हांना अनुसरून सर्व स्वामी किंवा गोस्वामी यांनी दिव्य भगवत सेवेमध्ये पूर्णतः संलग्न झालं पाहिजे. या उलट जे गोदास असतात ते इंद्रियांच्या सेवेत किंवा भौतिक जगताच्या सेवेत मग्न असतात. या व्यतिरिक्त त्यांना इतर काही कार्यच नसतं. प्रल्हाद महाराज गोदासांचे अधिक वर्णन अदांत गोभीर आहे ना श्लोक आलेला आहे. या शब्दात करतात ज्यांची इंद्रिय असंयमित आहेत त्यांना अदांत गो असं म्हटले जातं. अदांत गो मनुष्य श्रीकृष्णाचा सेवक होऊ शकत नाही. भागवत मध्ये काय म्हटलंय बघा, महत्वपूर्ण श्लोक आहेत. मतिर्न कृष्णे परतो स्वतो वा मिथो विपदेत ग्रहाव्रतानां अदांत गोभीर विशतां तमिश्रम पुनः पुनः चर्वित चर्वणानां. आपल्या इंद्रियांच्या तृप्तीकरता ज्यांनी या भौतिक जगात आपले अस्तित्व निरंतर टिकून ठेवण्याचा निश्चय केला आहे, त्या लोकांना स्वतःच्या प्रयत्नाने, दुसऱ्यांच्या उपदेशाने किंवा सामूहिक विचार विनिमयाने कृष्ण भावना भावित होणे शक्य नाही. उच्चसंकुल इंद्रियाद्वारे ते अज्ञानाच्या अंधकारमय क्षेत्रात खेचले जातात आणि अशा प्रकारे ते पुन्हा भ्रमिष्ट होऊन चरवित चरवण करीत असतात. म्हणजेच आपण जर इंद्रियांना वाचो वेगम, मनसा क्रोध वेगम, जिव्हा वेगम, उदर उपस्थ वेगम जर याच्यावर नियंत्रण नाही केलं तर आपण पुन्हा काय करू? पुन्हा चरवित चरवणाना, पुन्हा चघळू, पुन्हा त्याच गोष्टी चघळणं चांगलं नाही. त्यात रस मिळत नाही. त्याला काय म्हणतात? च्युइंगम प्रमाणे. च्युइंगम बघा आधी मिळायचे, आता लोक एवढं खात नाही वगैरे. ते पुन्हा खाल्लं तर पुन्हा त्याला रस निघून जातो. शेवटी काय करतो आपण?
फेकून देतो. पण एखादी मूर्ख व्यक्ती काय करतो, पुन्हा तेच च्युइंगम पुन्हा पुन्हा खात राहतो. त्यात रसच नाहीये. अशा प्रकारे आपले हा वेग आहे, या वेगांना नियंत्रण करणं आवश्यक आहे. तर आपण या ठिकाणी पहिला श्लोक झालेला आहे आपला. तर कोणाचा काही प्रश्न असेल तर 1-2 प्रश्न आपण घेऊ. नंतर दुसऱ्या श्लोकाकडे आपण जाऊ. समजलंय 2 श्लोक जे आहेत हे प्रतिकूल आहेत. हे आपल्याला टाळायचे आहेत. पुढचा पण श्लोक आहे. पहिला आहे वेग, दुसरा आहे दोष. आता काय प्रकारचे दोष असतात? 6 प्रकारचे जे दोष आहेत. क्षय वेग दमी, क्षय दोष शोधी. 6 वेगांना दमन करायचं आहे, 6 दोषांना शोधून काढायचं आहे. तर ते दोष शोधून काढण्यापूर्वी 1-2 प्रश्न आपण घेऊ आणि मग दोषांकडे जाऊया. ठीक आहे? तर एक प्रश्न आहे दीनवत्सल प्रभूजी विचारा. अनम्यूट करून पूछिए प्रभू. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभू. दंडवत प्रणाम. येस प्रभू. माझा प्रश्न हे आहे की प्रश्न मालिकेमध्ये प्रश्न नंबर 4, ज्यांनी अच्छा. 6 वेगांनी नियंत्रित केले आहे त्यांना काय म्हणतात? याचा उत्तर हा. आपण तपस्वी म्हणून लिहायचं या का गोस्वामी म्हणून लिहायचं? बघा, तुम्हाला पुन्हा सांगतो मी. आपण जे आता थोडक्यात विषय छेडल्यामुळे सांगतो. ग्रुपमध्ये मी मेसेज पाठवलेला आहे, की आपल्याला या ठिकाणी जे उत्तर पाहून लिहायचे आहेत. त्याचा अर्थ हाच आहे, की आपल्याला जसं आहे तसं उत्तर लिहायचं आहे. तर का? कारण पाहून लिहायचं आहे. प्रभुपाद काय सांगतात त्याच्यामध्ये खासियत हीच आहे, की जसं आहे तसं आपण ते उत्तर पाहून आपल्याला लिहायचं आहे. आता एवढं शोधून काढा, गोस्वामी म्हणजे काय? याचा अर्थ तुम्हाला जसं तसं ओळ, जसं बघा मी नोट्स पुन्हा तुम्ही ग्रुपमध्ये पाठवले आहेत, पुन्हा वाचतो, की जे प्रश्न पाहून लिहायचे आहेत त्याला म्हणतात क्वेश्चन बँक. तुम्हाला जी पाठवलेली आहेत याचे उत्तर पाहून म्हणजे ग्रंथात पाहून लिहायचे आहेत आणि त्याला थोडंसं 1-2 ओळी समजावून सांगायचे आहेत. कमीत कमी 4 ओळी. जशा आहे तशा तरी लिहिल्या तरी चालेल. जसं उदाहरण आम्ही आधी करायचो शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, वरच्या 2 ओळी, खालच्या 2 ओळी. असं करू शकता. पण ते उत्तर जसं आहे तसं आवश्यक आहे या प्रश्न संचमध्ये. म्हणून पहा प्रश्नोत्तर काय आहेत? जसं आहे तसं, परंपरा आणि ज्ञानवृद्धी. म्हणजे जसं आहे तसं कसं लिहायचं? परंपरेला टिकून राहायचं. त्याला म्हणतात लाईन ऑर लेंथ, है ना? तसं क्रिकेटचं उदाहरण सांगतो. बॉल टाकताना काय केलं पाहिजे? लाईन अँड लेंथ मध्ये टाकलं पाहिजे. त्याच दोन्हीच्या बाहेर गेला तर काय होईल? तो नो बॉल होईल किंवा व्हाईट बॉल होईल. त्या लाईन आणि पिच वरच टाकला पाहिजे. तर तशा प्रकारे आपल्याला आपले प्रश्नोत्तर त्या परंपरेनुसार तसं आहे तसं लिहायचं, ज्ञानवृद्धी होते आपली. दुसरं निबंध जे आहे, निबंध हे आपल्याला विस्तार करून लिहायचं, म्हणजे आपल्याला हळूहळू प्रवचन करणं, विस्तार करणं हे शिकायला मिळेल. विज्ञान आपल्याला ऍप्लिकेशन म्हणजे व्यवहारात कसा उपयोग आणायचा त्यासाठी निबंध असतात. म्हणजे उपयोग लावायचा आहे. जे ज्ञान आपण ऐकतो आहे, वाचू वेगमचा हा पण एक निबंध याच्यावरती आहे. त्याला 700-800 शब्दांमध्ये लिहायचं आहे, म्हणजे विस्तार करायचा आहे. उदाहरणाद्वारे विस्तार वृत्ती, विज्ञान, प्रॅक्टिकल व्यावहारिक उपयोग, तर श्लोक याचं त्याचं करायचं आपल्याला. त्याला म्हणतात निबंध. पुढचं श्लोक पठण जे आहे त्याने तुमची स्मृती, स्मरणशक्ती जाणवेल तुम्हाला, की आपण किती पाण्यात आहोत. तुम्ही आठवायचा प्रयत्न कराल, मध्ये मध्ये विसराल, पुन्हा जागृत कराल, तुमची स्मृती वाढेल, स्मरणशक्ती वाढेल. आणि चौथं परीक्षा जी होईल, ती परीक्षा म्हणजे तुमची परीक्षा आहे. पण घाबरायचं नाही. कारण काय 65% आपल्याला पाहिजे. तुम्हाला पाठवलं कशा प्रकारे आपल्याला श्लोकामध्ये पास होतो व्यक्ती, निबंधामध्ये पास होतो, हजेरीमध्ये पास होतो, प्रश्नोत्तर अशामध्ये पास होतो व्यक्ती, म्हणजे आपोआप पास होणारच आहे. परीक्षा म्हणजे नेमकं काय? आपलं आकलन किती समजलं आहे. आणि तुम्ही अंदाज म्हणजे जसं आहे तसं उत्तर तुम्हाला ते परीक्षेमध्ये आठवणार नाही. तर तुम्ही तसेच म्हणजे प्रयत्न करणार आठवायचा, म्हणजे तुम्हाला अंदाज तुम्ही टाकाल, आठवण समजेल, आठवण क्षमता, ती आपली क्षमता परीक्षेमध्ये आपल्याला दिसेल. तसा विकास जो आहे, सर्वांगीण विकास या भक्तिशास्त्रामध्ये होणार आहे. मी पुन्हा एकदा पाठवेल ते. तुमचा लाभ आणि उद्देश त्यामध्ये सांगितले 4 गोष्टी. ग्रुपमध्ये आलेल्या आहे, पुन्हा पाठवतो मी. समजलं प्रभूजी? प्रश्नोत्तर जसं आहे तसं लिहायचं आहे, पण परीक्षेमध्ये ते आठवणार नाही, प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये तुमच्या मनात तुम्हाला समजलं काय आहे ते आम्हाला समजेल आणि त्यानुसार मार्क देण्यात येतील. धन्यवाद दिनवत्सल प्रभू, आपण विषय छेडल्याबद्दल. आता पटापट घेऊ आपण षडभुज गौरांग प्रभू. प्रभूजी छोटा हरिदासची थोडक्यात कथा सांगा. आता प्रभूजी ती कथा आपण कारण दुसरा श्लोक घ्यायचा आहे. छोटा हरिदास हे काय करायचे? भगवंतांच्या भक्तांमध्ये भगवंता चैतन्य महाप्रभू समोर आले, भगवंतासमोर आले तर तिथं भक्ती दाखवायची.
आणि बाहेर गेल्यावर मायावादी भाषा ऐकायची, बाहेरच्या लोकांचं पण ऐकायचे. महाप्रभू काय म्हणायचे, हा नाटक करतोय, चांगलं करत नाही वगैरे. महाप्रभू त्याला मग संघातून बाहेर काढलं. महाप्रभू काय म्हणत की हा छोटा हरिदास माझ्या पाठीवर चाबूक मारतो, समोरून मला हार घालतो पण पाठीवरती चाबूक मारतो, म्हणजे काय दुटप्पीपणा, त्याला म्हणतात डुप्लिसिटी. हे भक्तीमध्ये चालत नाही. तसं आपण जसं आहे तसं राहायचं, आपण जसं आहे तसं वाचायचं, तसं तसं राहायचं. नाही तर भक्तामध्ये आलं की भक्तो गंगा में नहाया तो गंगादास, जमुना में नहाया तो जमुनादास. म्हणजे मंदिरात आल्यावर प्रसाद खायचा, हॉटेलमध्ये गेल्यावर कांदा भजी, असं नाही. त्याला म्हणतात अशा प्रकारे थोडक्यात छोटा हरिदास. त्याने तसं केलं, भगवंताने त्याला त्याग केला आणि मग छोटा हरिदासने आत्महत्या केली. आणि मग त्याने आत्महत्या केली तर महाप्रभू म्हणे व्हेरी गुड, फार छान, त्याला शिक्षा मिळाली. बघा कारण काय, महाप्रभू म्हणे त्याने प्रायचित्त केलं आणि नाही मग पुन्हा तो भूत बनून भटकायचा वगैरे. मग महाप्रभूने दर्शन दिलं आणि त्याची मुक्ती केली. अशी थोडक्यात कथा सांगितली. फार छान कथा आहे, आपण वाचायचे. धन्यवाद षडभुज गौरांग प्रभू. आता पुढे ब्रह्मकुमार प्रभू, काय प्रश्न? शक्यतो प्रश्न आजच्या श्लोकाबद्दल विचारा. ब्रह्मकुमार प्रभू अनम्यूट करून विचारा. हा, येस प्रभूजी, जसं आपण मगाशी चर्चा करत होतो की भालं ना खायबे और भालं ना पैबे, तो म्हणजे असे काही कधी कधी अशी गोष्ट होती की बऱ्याच वेळा भक्त कार्यक्रम वगैरे मोठे असतात, जसे जन्माष्टमी वगैरे, तर अशा वेळी भक्त काही जे अंगावरचे जे कपडे आहेत किंवा वस्त्र आहेत ते अधिक चांगले वगैरे घालतात, तर अशा वेळी आपण काय करू शकतो? धन्यवाद, तुम्ही चांगला पॉईंट छेडला, मला ते आवडलं. आता थोडं सांगतो मी विस्तार असल्यामुळे. तर बघा, भक्तांनी भक्ताप्रमाणे राहायचं. तर विशेष करून भालं ना खाई भालं ना प्यायचा अर्थ म्हणजे फारच म्हणजे फक्त आपण एकदम रंगीत कपडे वगैरे असं काही गोष्टी करायच्या नाही, किंवा फार असे चमकणारे कपडे. जसं बघतो ना आपण, काही मातांची क्षमा करा, काही मातांची साडी अशी चमकणारी असते, एकदम चमकते, फार चमचम करते. मग आपण त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला असं वाटतं काही काय पाहता पण येते कोण आहे समोर. असे पण कपडे नको, डोळ्यांना त्रास देणारे, किंवा कोणी एकदम भडक लाल घालतं, एकदम लाल भडक कपडे. तसं याचा अर्थ आहे. म्हणजे आता बघा, कोणी जन्माष्टमी असेल, लग्न उत्सव असेल, तर गृहस्थ भक्तांनी खास करून तशा प्रकारे चांगले कपडे घालणे आवश्यक आहे. कारण तुम्ही लग्नात जातात, तसे आपल्या जसं कोणी समजा शिक्षक असेल आणि शिक्षकाने जर असे फाटलेले कपडे घातले, आम्ही साधे भक्त आहोत आम्ही, तर मुलं त्यांना लक्ष देणार नाही, अरे काय शिक्षक, किंमत ठेवणार नाही. त्याने थोडे प्रेस केलेले कपडे, पांढरे शुभ्र कपडे, इन केलेले, इन शर्ट, तसं आवश्यक आहे. कारण आता मुलं किंमत ठेवणार नाही. जर समजा एखादी व्यक्ती कोणी मुख्याध्यापक आहेत, कोणी आमदार असेल, कोणी फार चांगल्या पदावर असेल, कोणी एखादी मॅडम असेल समजा, कोणी शिक्षिका असेल, कोणी पोलीस असेल, तशा प्रकारे कपडे घालणं तुम्हाला आवश्यक आहे. कारण समाजात तसं वावरलं पाहिजे. पुन्हा एक वाक्य सांगतो आम्हाला शिकवायच्या आधी, वी शुड बी लेम इन द असोसिएशन, लायन इन द आउटसाइड वर्ल्ड. म्हणजे आपण भक्ताच्या संघात गायीप्रमाणे राहायचं, बाहेरच्या जगात सिंहाप्रमाणे राहायचं. भक्तामध्ये आलं की नम्र व्हायचं आणि बाहेर गेलं की आपलं जसं आपला व्यवसाय असेल, व्यवहार असेल, व्यापार असेल, त्यानुसार राहायचं. समजा उदाहरण पुन्हा सांगतो, शिक्षक जर कोणी असेल आणि वर्गात गेल्यावर अरे सर्व जीवात्मे भगवंतांचे अंश आहोत, वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभैवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो, आणि शिक्षक मग त्या विद्यार्थ्यांना मारू पण शकत नाही. एखादी विद्यार्थी चुकला, छडी लागे छमछम विद्या ही घम घम. जर त्या मुलाने उत्तर नाही दिलं तर छडी मारली पाहिजे. होमवर्क नाही केला तर सर म्हणते नाही नाही, आत्मा आहे, याला मी कसं दुखू, इतरांना त्रास द्यायचे नाही, पर दुःख दुःखी पर सुख सुखी. तिथं तत्व वापरायचे नाही. तुमची भूमिका काय? शिक्षक आहेत, त्याला छडीने योग्य वाटला शिक्षा करा, प्रेमाने समजून सांगा. कोणी खोडी केली नाहीतर तुमच्या त्या याचा गैरफायदा घेतील लोक, त्या वागण्याचा, त्या भक्तीचा. एखादी पोलीस असेल, त्याला एखादी जो व्यक्ती आहे ज्याने चोराने कार्य खराब केलं, त्याला छडी मारावं लागेल ना. आता मॅडम या ठिकाणी कोणी पोलीस आहे वाटतं, त्याने असेल, त्याने काय केलं पाहिजे? दंड दाखवला पाहिजे, चोराला मारलं पाहिजे. नाही नाही, तो पण आत्मा आहे, मी पण आत्मा आहे, त्याला शिक्षा कशी करू? मग चोर तुम्हालाच गोळी मारेल. पण अशा प्रकारे आपण तसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. म्हणून जसं कोणी असं समजा जन्माष्टमी असेल, काही व्यवसाय, काही मोठे मोठे उत्सव असतील, तसं आपण चांगले कपडे घालून जाणं ठीक आहे. पण एवढे पण चांगले कपडे घालायचे नाहीत की गुरूंचे कपडे त्यापेक्षा आपले कपडे चांगले आहेत, आणि गुरु समोर आपण गेलं तर आपले कपडे चमकत आहेत, गुरुचे कपडे साधे आहेत, आणि फोटोमध्ये तुम्हीच चमकून दिसतायत. तसं पण नको.
अशा वेळेस आपण गुरुच्या चरणाशी थांबायचं, खाली बसायचं, गुरुसमोर आपण असं करायचं नाही. समजलं? अशा प्रकारे आपण बाहेर चांगल्या प्रकारे राहायचं, आपले कपडे आपल्या व्यवसायानुसार तसं कार्य करणं गरजेचं आहे. भक्तांमध्ये गायीप्रमाणे बाहेर गेल्यावर जसं आपण आपला व्यवहार असेल, व्यापार असेल, तशाप्रमाणे आपण राहायचं. धन्यवाद प्रभूजी. ठीक आहे, एवढं समाधान आलं. ओके ओके. पुढे प्रश्न भजन रस्य प्रभू आणि अजून एक प्रश्न, मात्र 2 प्रश्न घेऊ, मग पुढे जाऊया. हां. येस प्रभू. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. थोडं मोठ्याने. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हॅलो, आवाज येतो? हां, येस. येस, येस. हा प्रभूजी, एक विषय होता की क्रोधावर कसं नियंत्रण ठेवायचं. आमच्या सारख्या गृहस्थ लोकांना बऱ्याचदा क्रोध येत असतो आणि कधी कधी नंतर क्रोध गेल्यावर पश्चाताप पण होतो. पण अहंकार असतो, सॉरी पण म्हणता येत नाही समोरच्याला आणि नंतर पश्चातापही होतो. तर क्रोधावर कसं नियंत्रण ठेवता येऊ शकतं? थोडस अजून गाईडलाईन कराल तर खूप छान होईल. हरे कृष्ण. अच्छा, काल भांडण नाही झालं ना घरी? नाही नाही प्रभूजी, नाही नाही. नाही, नाही. ते सॉरी. मधून. हो, चालेल. नाही, सर्वांना धन्यवाद प्रभूजी. जनरल प्रभूजींनी प्रश्न विचारला, धन्यवाद. सर्वांसाठी उत्तर खास महत्त्वपूर्ण आहे, कारण का हे जे वेग आहेत, हे वेगवान आहेत. तर या वेगवानसाठी आपल्याला हळूहळू याच्यावर नियंत्रण करायचं आहे. खास करून आता गृहस्थ भक्त बऱ्याचदा क्रोध येतो, कधी मुलाने खोडी केली, आता विषय जसा फेल झाला, परीक्षेचा अभ्यास करत नाहीयेत, त्याला थोडं चापट मारावंच लागेल, क्रोध यावंच लागेल. तर ह्या गोष्टी आपण त्याचा उपयोग चांगल्यासाठी करतो आहोत. आता जसं आपण काल चर्चा केली, एखाद्याने समजा जर वाचा है ना, बोलताना जर एखाद्या 100 लोकांचा जीव वाचतो आहे खोटं बोलून, तर ते खोटं नाही, सत्यापेक्षा श्रेष्ठ आहे. समजलं वाक्य आहे? की समजा जर एखाद्या खोट्याने काही लोकांचं भलं होत आहे, लोकांचा जीव वाचतोय, एखाद्याला भक्ती प्राप्त होते, तर ते खोटं चांगलं आहे. जसं आपलं उदाहरण माहिती असेल बघा, एक ब्राह्मण होता, ते मोठी कथा आहे, विस्तार सांगत नाही. ब्राह्मण आहे ना, त्याने सांगितलं कसाई त्या गायीच्या मागे लागले पळत पळत, आणि त्या ब्राह्मणाने काय केलं, बोललो, गाय कुठल्या दिशेने गेली आहे त्याने विचारलं त्या कसाई व्यक्तीने, गायला कापायचं कुठल्या दिशेने गाय गेली, आणि त्याने हा म्हणे बोललं तर मला पाप लागेल. ज्ञानी होता ब्राह्मण, काय म्हटला, हातवारे केले, पण तरी याला पाप लागलं. मग काय झालं, पुढच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण, त्याचे हात कापले गेले, ती गाय ती स्त्री बनली, आणि तो कसाई तो दुसरा व्यक्ती बनला. म्हणजे असं प्रकारची कथा आहे, फार कर्माचे फळ त्याच्याप्रमाणे. तर आपण क्रोध म्हणजे आता दुरुपयोग, म्हणजे जसं आपण योग्य उपयोग करणं आवश्यक आहे वाचेचा, तसं क्रोधाचा योग्य उपयोग करणं आवश्यक आहे. समजा आता मुलांना शिकवण्यासाठी म्हणा, किंवा कधी कधी चुकलं घरामध्ये, पण विनाकारण क्रोध करायचा नाही. आणि थोडक्यात आता ग्रस्त असल्यामुळे मी सांगतो, कधी कधी आपण असं करतो, वड्याचं तेल वांग्यावर. कोणी ग्रस्ताच्या जॉबवरनं त्याचा बॉस जर रागावला असेल, तर घरात काय करतो व्यक्ती, घरी आल्यावर मुलगा बिचारा आला, पप्पा 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 माझा रिझल्ट लागला, मी पास झालो, लगेच हा व्यक्ती काय करतो, थाटकन ठेवतोय. का बरं, त्या बॉसने त्याला ऑफिसमध्ये रागावले असतात, आणि मग बॉसला रागवू शकत नाही. बॉसला रागवलं तर काय होईल, मालकाला काढून टाकतील. मग घरात आल्यावर तो राग वड्याचं तेल वांग्यावर झालं की लगेच मुलाला चापट मारतो. पत्नी म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, पोरगा पास झाला, पेढे घ्या वगैरे, काही नको पेढे मला, आणि तिला रागवतो, तिला पण चापट. मग असा क्रोधाचा उपयोग तुमचा तिथेच करायचा. मग त्याचा उपयोग आपण करायसाठी काय करायचं, थोडक्यात प्रॅक्टिकल व्यवहार तुम्हाला उदाहरण पण सांगतो. क्रोध एक मोठा सेमिनार आहे, की अशा वेळेस आपण क्रोध न करता शांत बसायचं. तर कमीत कमी थंड पाणी प्यायचं, 11 वेळा हरे कृष्ण मंत्र म्हणायचा, आणि आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड थोडंसं बाजूला जायचं. आपण पाय थंड पाण्याने धुवायचे, थंड 1 ग्लास पाणी प्यायचं, आपोआप मन शांत होईल. थोडंसं लगेच वाचा बोलायचं नाही, कारण बघा क्रोध आलं तर होतं काय, विचारांचं रूपांतर वाणीमध्ये होतं, त्याचं रूपांतर हातामध्ये होतं. मग तुम्ही काहीतरी शोधतात, काय मारायचं काय मारायचं, आणि जे काही समोर असेल आपण ते त्या व्यक्तीला मारून फेकतो. म्हणजे नियंत्रण क्रोधामुळे, क्रोधांध कामांध मदांध, म्हणून क्रोधामध्ये आल्यावर लगेच ऍक्शन घ्यायची नाही, शांत बसायचं, थंड पाणी प्यायचं, 1 माळ जप करा वाटलंस, भगवंतावर राग काढा, हरे कृष्ण 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 हरे हरे, काय राम 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 राम, काही प्रॉब्लेम नाही, भगवंताला काही फरक पडत नाही. आणि पुन्हा समजा असं घरी गेल्यावर आपण रागवायची आवश्यकता नाही, थोडं नियंत्रण करायचं, थोडं वेळा सांगितलं. आणि पुन्हा की मुलावर रागवून फायदा नाही, थोडं नियंत्रण करायचं. खास करून जर आपल्याला क्रोध आला, तर या ठिकाणी 3 उदाहरणं दिले गेले आहेत. कोणते आहेत, चैतन्य महाप्रभू, हनुमानजी आणि अर्जुन, त्याचा सकारात्मक उपयोग करायचा आहे. जर आपल्याला समजा एखाद्या माताजींना घरात क्रोध आला पतीबद्दल, गॅस 3 दिवस मी यांना सांगते गॅस आणत नाही, गॅस आणत नाही, तेल संपलेलं आहे, मग काय करायचं, चमचा मारून फेकायचं नाही. काय करायचं, आपण
जी भांडे जुनी पडलेली त्या भांड्याला काढायचं आणि घासायचं, त्याने ती भांडी स्वच्छ निघतात. किंवा मग कपडे धुवायचे, कपडे स्वच्छ निघतात. कपड्यावर लागलेला डाग आहे ना, छी, छी. तो राग त्या कपड्यांवरती काढायचा, कपडे स्वच्छ निघतात. किंवा जुनी एखादी गोधडी काढायची, चादर काढायची, तिला धुवून काढायचं अशा क्रोधामध्ये, ती स्वच्छ निघते. त्याचं रूपांतर करायचं आपल्याला. आणि पुरुषाला जर क्रोध आला तर आम्ही उपाय सांगतो काही ब्रह्मचाऱ्यांना, बगीच्यात जाऊन झाडं लावायची, खड्डे खोदायचे ना, किंवा साफसफाई करायची, किंवा मोठ्या वस्तू उचलायच्या, लाकडं फोडायचे, गायींना मसाज करायची. असे काही उपाय. थोडक्यात समजलं प्रभूजी. जास्त मी विस्तार सांगत नाही, पूर्ण सेमिनार होईल. आपल्याला पुढचा श्लोक पण घ्यायचा आहे. शेवटचे एक प्रश्न घेऊ आपण. थांबा. यमुना क्रीडा माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. 6 प्रकारचे रस कोणते? 6 प्रकारचे रस. रस माताजी 5 प्रकारचे रस आहे. 6वा रस तुम्ही कुठून आणला? इथं आपल्या पुस्तकात 11व्या पानावर दिले. अच्छा, बरोबर आहे. हा. त्या ठिकाणी 5 रस तर मुख्य आहे, बरोबर आहे. या ठिकाणी प्रभा सांग. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. तर 5 प्रकारचे रस आहे ते आहे ना, 12 रस तसं पाहिलं तर. त्या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितलंय 6 प्रकारचे रस आहे ना. तर ते तसं 12 रस आहेत. त्यापैकी मग एक रस प्रभुपादांनी यामध्ये ऍड केलेला असेल. मी तुम्हाला ते पाहून कळवतो ते 6 आहे का 5 आहे. तसं पाहिलं तर 5 मुख्य रस आहे, 7 गौण रस आहेत, 12 रस आहेत ते भक्तिरसामृत सिंधूमध्ये आपले येतीलच. पण मला ते पाहावं लागेल. चालेल, धन्यवाद. शेवटचा आता निमाई शरण प्रभू. शेवटचा प्रश्न घेऊ. अनुपम नाही. हरे कृष्णा. प्रणाम प्रभूजी. आवाज येतोय प्रभूजी? हो, येतोय आवाज, बोला. हा प्रभूजी, आपल्या कामाच्या ठिकाणी 8 तास जर आपल्याला क्रोधी व्यक्ती बरोबर राहायचं म्हणजे राहत असेल तर आपण कसं वर्तन केलं पाहिजे? चालेल, ठीक आहे, धन्यवाद. बरोबर, काही व्यावसायिक असतात, दुकान असेल, व्यापार असेल, तर व्यवहार असेल, तर अशा वेळेस आपल्याला आपली तपस्या म्हणून पाहायची. आपण समजायचं की आपल्यासाठी हा व्यक्ती नेमून दिलेला आहे आपला क्रोध कमी करण्यासाठी, ते एक पाहायचं आहे. आणि समजा मग दुसरी नोकरी भेटली तर ठीक आहे की आपण स्वतःवर नियंत्रण करायचं आणि त्यांना पाहून समजायचं आपल्याला तो आपले दोष दाखवतोय, आपल्याला क्रोध सांगतोय आणि स्वतःवर नियंत्रण करणं आवश्यक आहे. जर समजा आपलं पद असेल की आपला जर काही अधिकार असेल तर दुसऱ्या ठिकाणी आपण सेवा घेऊ शकतो, नाहीतर आपल्यामध्ये ते संघाचा लाभ, त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अनेक प्रकारे चांगलं पण असू शकतं, वाईट पण असू शकतं. जास्त काळ राहणं पण चांगलं नाही, किंवा मग दुसरीकडे बदली करायचा प्रयत्न करायचा, काही गोष्टी असेल तर ठीक आहे. पण आता समजा कोणी म्हटलं असं आमचे पती फार क्रोधी आहेत, आमची पत्नी फार क्रोधी आहेत, पण त्यांना आपण बदलू शकत नाही. जे आपल्या नशिबात आहेत ते आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून त्यांना स्वीकार करायचा, समजून घ्यायचं हेच माझं नशीब आहे. माझं शुद्धीकरण करण्यासाठी भगवंतांनी यांना पाठवलं, हिला पाठवलं. आपले काहीतरी देणं घेणं असेल, आपलं काही कर्म असतात, ऋण असतात, अनर्थ असतात, ते आपल्याला भोगावं लागतं. आता सासू आणि सून हे जन्मोजन्मींचं ते ऋण असतं, ते फेडत असतात, म्हणून त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही. सासूला बदलता येत नाही, सुनबाईला बदलता येत नाही, म्हणून आपण ते सहन करायचं. सहनशीलता हा एक मात्र उपाय आहे. आपले कर्म, आपले ऋण काहीतरी समजून घ्यायचं आणि पुढे चालायचं. आपण शुद्धीकरण समजून घ्यायचं आपल्याला. शेवटचा प्रश्न सुनंदा माताजी आणि मग थांबूया आपण. बाकी प्रश्न नको. येस, सुनंदा माताजी. हरे कृष्ण प्रभू. प्रश्न नाहीये, मला असं वाटतं की ते 6 रसांबद्दल जिव्हेच्या संदर्भात आहे, तर ते षडरस म्हणजे ते स्वाद्व, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय असं तर नाही? यस यस, ओके, धन्यवाद, थँक्यू महाराज. यस, बरोबर आहे. ते काही चव वगैरे, थांबा, बरोबर आहे, एक्झॅक्टली सांगितलं माताजींनी. आता 6 रस म्हणजे ते रस नाही आहे, तर जिभेचे रस, बरोबर. श्लोक आहे गीतेमधला, श्लोक नंबर तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवतो. कट्व, आम्ल, अशा प्रकारे श्लोक आहे. धन्यवाद माताजी आपण सांगितल्याबद्दल. मी तुम्हाला कळवतो वाटलं. मधुर, स्वाद्व, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय म्हणजे मधुर, आंबट, खारट, कटु म्हणजे तिखट, कटु तिक्त म्हणजे कडू, कषाय म्हणजे कसेला. येस, आता श्लोक नंबर सांगा बरं. गीतेमधला आहे काहीतरी, ठीक आहे.
प्रभूजी गीतेतला रेफरन्स नाही माहिती ऍक्च्युली मी Okay. आयुर्वेदाशी रिलेटेड असल्यामुळे मला तो ओके यस थँक्यू माताजी. अरे बोल असं बघा छान धन्यवाद. असंच तर बघा चर्चेतून विषय आपल्याला वाढतो. माझं पण ज्ञान वाढलं. धन्यवाद. मी ते गीतेमध्ये श्लोकच आहेत 17व्या अध्यायामध्ये आपण नंतर पाहू. धन्यवाद. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. ओके उत्तर मिळालं माताजी आपल्याला. हा शेवटचा प्रश्न अनुपम गोविंद प्रभू. लास्ट क्वेश्चन येस प्लीज. येस तर प्रोजेक्टेशन हा प्रॅक्टिकल होता. जसं की आपण बऱ्याच वेळा आपण भरपूर सेवा करतो तर सेवा तर आपण प्रभुपाद सांगतात की भगवंताच्या नावाचं गुणगान करणं आणि प्रसाद घेणं पण ही एक फर्स्ट सर्व्हिस आहे. तर आपण हे प्रॅक्टिकल लेवलला कसं समजून घेऊ शकतो? पुन्हा थोडासा मला आवाज क्लिअर नाही झाला थोडं की आपल्याला क्रोध येतो प्रॅक्टिकल लेवलला कसं समजून घ्यायचं? क्रोध नाही. जसं की प्रभुपाद सांगतात की नामजप करणं आणि प्रसाद घेणं पण एक फर्स्ट सर्व्हिस आहे. आवाज क्लिअर आहे का प्रभूजी? थोडासा आवाज येत आहे? बोला. एक मिनिट. जसं प्रभुपाद सांगतात की Yes. नामजप करणं आणि प्रसाद घेणं एक सर्व्हिस आहे. तर आपण हे प्रॅक्टिकल लेवलला कसं समजून घेऊ शकतो? तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे नाम घेणं. जिभेचे दोनच कार्य आहे. सेवनमुखी जीवा आदव त्याने सुरुवात होते म्हणजे नाम जप करणं आणि प्रसाद घेणं. तर कमीत कमी समजा आता काही जण सेवा करतायत चांगली गोष्ट आहे पण नाम जप करणं म्हणजे नामस्मरण करणं आणि प्रभुपादांनी खास करून सांगितलं आपल्याला 16 माळा जप करणं ही तर मोठी सेवा आहे आपली. कारण सर्वात मोठी सेवा एका शिष्यासाठी म्हटलं तर ती नामस्मरण आपल्या 16 माळा चांगल्या प्रकारे करणं ती सेवा आहे. ती आपण सेवा करतो. कोणी म्हटलं मला सेवा काहीच नाही पण ती सेवा सर्वात महत्वाची आहे आणि खास करून प्रातःकालीन केलं ते झालं तरी पुरेसं आहे. एक आपलं कर्तव्य पार पाडलं. दुसरं प्रसाद खाणं पण खास करून ग्रस्त भक्तांसाठी की काय कुठे लग्न असतं काही गोष्टी असतात काही कुठे ते खाणं म्हणजे आपल्याला प्रसाद मिळणं. मंदिराच्या भक्तांसाठी तर उत्तम आहे त्यांना प्रसादच मिळतो दुसरं काही मिळतच नाही. पण त्यांनी बाहेर कुठे गेलं तर स्वतःवरती नियंत्रण ठेवणं बाहेरचं खाणं याच्यावरती बाहेरच्या वस्तू आणल्या चुकून तर त्याला भगवंतांना ऑफर करूनच खाणं आवश्यक आहे. या गोष्टी आपण करायच्या आहेत आणि प्रॅक्टिकली सोपंच आहे ते आपल्या भक्तांसाठी जो संघात राहतो संघामध्ये या गोष्टी आपोआप घडतात. जसं नाम जप आपण करतोच आणि धन्यवाद नाम जप करतो आपण आणि प्रसाद पण घेतो आपण ते संघामध्ये आपल्याकडनं होऊन जातं. म्हणून या गोष्टी आपण याच्यावर नियंत्रण करणं आवश्यक आहे. पण कधी कधी भक्त लोक करतात सेवा करत नाही हीच सेवा माझी सेवा असं नाही. ही फक्त सुरुवातीला आहे आदव. पण नंतर फक्त मी नाम जपच करतो आणि मी प्रसादच खातो मी काही सेवा करत नाही त्याचा अर्थ नाही. प्रभुपाद म्हणे कमीत कमी भक्तांनी 8 तास सेवा केली पाहिजे. 8 तास शरीराला 8 तास संस्थेला आणि 6 तास साधना वगैरे या गोष्टीला देणं आवश्यक आहे. तर ते आपण विभागायचे ते आपण नंतर सांगू एखाद्या वेळेस कशी विभागणी करायची. तर खास करून सेवा म्हणजे 8 तास सेवा करणं आहे. त्यामध्ये मॉर्निंग प्रोग्राम पण सेवा आहेत नाम जप पण आहेत या सेवा आहेत. समजलं प्रभूजी थोडक्यात. पण बाकी सेवा प्रॅक्टिकल करणं म्हणजे 8 तास सेवा तर 8 तास जप करू शकत नाही आपण. कोणाला जमलं तर भाग्यशालीच आहे पण ते दररोज शक्य नाही. म्हणून 2 तास जप नाम सेवा झाली आणि प्रसाद किती तास असं 2 तास पकडा दिवसभरामध्ये हे 4 तास आणि बाकी 4 तास प्रॅक्टिकल सेवा हार्ड वर्क. असं म्हटलं आहे की जोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही सेवा करता करता तेवढी सेवा करणं हे ब्रह्मचाऱ्यांसाठी किंवा भक्तांसाठी आवश्यक आहे. पूर्णकालीन भक्तांसाठी की आता पाठीला टेकलं तर लगेच झोप लागली पाहिजे एवढी सेवा करणं आवश्यक आहे. ठीक आहे समजलं प्रभूजी थोडक्यात. तुम्ही तर करताच आहे. बघा सीता माताचा प्रश्न शेवटचा बघू आता त्यांनी पण हात वर केला आहे. लास्ट क्वेश्चन माताजी बोला 8 वाजलेत. सीता माता देवी माताजी हात वर केला तुम्ही. हरे कृष्णा माझा बोला. प्रश्न नाहीये श्लोक क्रमांक सांगू लागले मी 17वा अध्याय हो, मधला 17-10. 9वा श्लोक आहे. 9वा श्लोक आहे 9वा श्लोक आहेत आणि मला सापडलं इथं नोट्स मध्ये दिलंय बघा स्वतः 4 स्वीट म्हणजे गोड सोर आंबट बिटर पंजंट सॉल्टी अँड ऍस्ट्रिजंट म्हणजे तुरट अशा प्रकारे 6 प्रकारचे रस आहेत जिभेसाठी. किंवा गीतेमध्ये श्लोकात दिलेला आहे 17.9 कट्व आम्ल तीक्ष्ण अशा प्रकारे रस 17-9. ठीक आहे चला पुढे जाऊया आपण. पुढचा श्लोक आता 6 वेग पाहिलेले आहेत आता 6 दोष. तर मी आशा करतो सगळेजण सोबत आहेत असेल सोबत तर हात थम्सअप करा. डन पुढे जायचंय. थोडक्यात मी एकदा हजेरी घेतो. थोडं नीट बसा व्हिडिओ ऑन करा स्क्रीनशॉट काढतोय मी. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ओके स्क्रीनशॉट काढलेला धन्यवाद. आता पुढे जाऊया पुढचा श्लोक
धन्यवाद. त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक नाहीये. 6 रस म्हणजे जिभेसाठीचे 6 रस, स्वाद. श्लोक नंबर 2. जायचं पुढे. पढेंगे, आगे बढ़ेंगे. कृष्ण, ठीक आहे. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह. म्हणा, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह. जनसंगश्च लौल्यश्च षड्भिर्भक्तिर्विनश्यति. जनसंगश्च लौल्यश्च षड्भिर्भक्तिर्विनश्यति. बघा इथं स्पष्ट केलेलं आहे एकदम. जेव्हा मनुष्य खालील 6 क्रियांमध्ये अतिशय लिप्त होतो तेव्हा त्याची भक्तिमय सेवा नष्ट होते. सुरुवातीलाच बघा बॉम्ब टाकलेला आहे की आपण या 6 गोष्टी केल्या तर आपली भक्तिमय सेवा नष्ट होईल. म्हणजे आपण सावधान राहायचं. हे दोष आहे. यातनं आपण सावधान, जसं वेग आहे दोष आहे. या गोष्टी आपल्याला प्रतिकूल आहेत. भक्तीसाठी या प्रतिकूलस्य वर्जनम. 8:30 पर्यंत क्लास आहे. तेवढं सांगावं लागेल म्हणता ना. ठीक आहे. तर या 6 गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणजे टाळणं ह्या समजून घ्यायच्यात आपल्याला. आवश्यकतेपेक्षा अधिक खाणं म्हणजेच अत्याहार, किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक धनसंग्रह करणं अत्याहार. दुसरं, ज्या ऐहिक गोष्टी प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे त्या प्राप्त करण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक खडतर प्रयत्न करणं, प्रयासश्च म्हणजे अतिप्रयास. तिसरं, सांसारिक विषयांच्या बाबतीत अनावश्यक गोष्टी बोलणं, त्याला म्हणतात प्रजल्प. चौथं, आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष न देता शास्त्रातील विधिविधानांचे केवळ नावापुरतं पालन करणं किंवा शास्त्रातील विधिविधानांचे उल्लंघन करून स्वतंत्र अथवा लहरी आचरण करणं, त्याला म्हणतात नियमाग्रह. अग्रह किंवा आग्रह पाहूया आपण. 5वं, कृष्ण भावनेमध्ये स्वारस्य नसणाऱ्या विषयी लोकांशी संग करणं, त्याला म्हणतात जनसंग. भौतिक जनाशी संघ, भक्त संघ नाही, जनसंघच करायचं. आणि शेवटचं 6वं, ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची लालसा करणं म्हणजे लौल्य, लोभ, अतिलोभ. या 6 गोष्टी आपण टाळणं आवश्यक आहे. पण केव्हा ते समजून घेतले तर, ते आपल्याला समजले तर. ते आपण समजून घेऊया. आता पुढे जाऊया. काय म्हटलं आहे? मानवी जीवनाबाबत तात्पर्य. हळूहळू एक एक श्लोक आपण घेत जाऊया, एक एक परिच्छेद. याचं तात्पर्य बऱ्यापैकी मोठं आहे. थोडं आपण आज घेऊ, थोडं उद्या संपू आणि बाकीच्या गोष्टी सुरू करू. मानवी जीवनाचे उद्दिष्ट साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आहे. सर्व बद्ध जीव भगवंतांच्या 3ऱ्या शक्तीच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे. 3री शक्ती कोणती आहे? 3 शक्ती म्हणजे या भौतिक जगताची रचनाच अशा रीतीने करण्यात आलेली आहे की प्रत्येक मनुष्याला कर्म करणं भागच आहे. भगवंतांच्या 3 मूलभूत शक्ती आहेत. कोणत्या आहेत त्या? पहिली अंतरंगा, दुसरी तटस्था, तिसरी बहिरंगा. म्हणजे बहिरंगा शक्ती आपल्याला ओढून आणते, ती ओढत असते. भगवंतांचे नित्यसेवक या नात्याने भगवंतांच्या अधीन असणाऱ्या जीवात्म्यांना अंतरंगा किंवा बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली राहावं लागते. जेव्हा ते भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात तेव्हा ते आपले स्वाभाविक आणि स्वरूप स्थितीमधील कार्य करतात. भगवत सेवेमध्ये अहर्निश म्हणजे रात्रंदिवस संलग्न असणं हे जीवाचं स्वाभाविक कार्य आहे. या बाबतीत भगवद्गीतेत सांगितले आहे की महात्मनास्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यं अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्थ, मोहग्रस्त न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न, कारण ते मला आद्य आणि अविनाशी मानतात. काय म्हटलं या ठिकाणी? की महात्मा बनायचंय. बघा, सुरुवात थोडक्यात आपण जाणून घेऊया प्रभुपादांचं म्हणणं काय असतं. थोडक्यात अभ्यास म्हणजे आपण बघूया विषय काय विषय चालू आहेत. ह्या गोष्टी दोष आपल्याला दाखवून द्यायचे आहेत. आपले दोष काय आहेत? 6 गोष्टी त्या नष्ट करतात सेवेला, तो समजून घ्यायचा आहे. विषय आहे कडी श्रृंखला काय आहेत, त्याची श्रृंखला प्रभुपादांनी जोडली. महात्मा बनायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोष नसतात. समजलं? म्हणजे प्रभुपादांनी कसं वापरलं बघा शब्द, तात्पर्य पाहिलं आपण समजून घेण्यासाठी सांगतोय मी. कशा दृष्टीने पाहायचं आपण. विषय काय आहेत की आपल्याला दोष पाहून घ्यायचे आहेत. कडी श्रृंखला अशा प्रकारे आहेत की आपल्याला महात्मा बनायचं आहे. आणि याचं शिकवण काय घ्यायची आहे की आपण या शक्तीच्या अधीन आहोत आणि ते कठीण आहेत. हे प्रभुपाद सुरुवातीला पटवून सांगतात आपल्याला.
आणि साधी राहणे उच्च विचारसरणी. कशी सुरुवात केली बघा प्रभातांनी. समजून सांगण्याची कला ती आपण प्रभातांपासून शिकू शकतो. एकदम डायरेक्ट प्रभात सांगत नाही, फिरवून थोडं सांगतात, समजून स्पष्टीकरण करून सांगतात. साधी राहणे उच्च विचारसरणी, तिसऱ्या शक्तीच्या आपण अधीन आहोत. 3 प्रकारची शक्ती कोणती आहेत, आणि आपण बहिरंगा शक्ती आपल्याला म्हणजे बऱ्याचदा बाहेर ओढत असते ती. त्यासाठी महात्मा बनायचं आहे. मग बहिरंगा शक्तीसाठी आपल्याला आतल्या शक्तीमध्ये यायचं आहे. मग आतली शक्ती कोणती आहे? दैवीम प्रकृतीमाश्रिता. कसं वर्णन करताय प्रभुपाजी? तात्पर्य बघा, फक्त प्रभातांची पद्धत बघा. हे आपल्याला शिकायचं आहे की त्या दैवी प्रकृतीच्या आश्रयामध्ये जायचंय आपल्याला. दैवी प्रकृती म्हणजे कोण? आचार्य सांगतात श्रीमती राधाराणी. अंतरंगा शक्ती, योग माया, त्याच्या अधीन आपल्याला जायचंय. आता पुढे बघा प्रभुपाद सांगतात कसं. महात्मा शब्दाची व्याख्या केलेली आहे. महात्मा शब्द हा विशाल मन असणाऱ्या मनुष्याचा सूचक आहे. संकुचित मन असणाऱ्या मनुष्याचा नव्हे. इंद्रतृप्ती सदैव दंग असलेले संकुचित वृत्तीचे लोक कधी कधी राष्ट्रवाद, प्रभात बघा कुठे जातात आपल्याला लगेच कळतं. राष्ट्रवाद, परोपकारवाद, मानवतावाद अशा काही वादांच्या नावाखाली परोपकार करण्याकरता आपल्या कार्यांचा विस्तार करतात. इतरांच्या इंद्रतृप्ती करता ते आपल्या इंद्रतृप्तीचाही त्याग करतात. उदाहरणार्थ कुटुंब, जात, राष्ट्र आणि वैयक्तिक इंद्रतृप्तीचा ही त्याग करतात. काही लोक देशासाठी आपला जीव देतात, काही लोक गोळी खातात. म्हणजे त्यांना कळतं देश सर्वोपरी आहे, राष्ट्र सर्वोपरी आहे. ते राष्ट्रवादी. जसं म्हणतात ना निर्विशेष शून्यवादी, मायावादी, भौतिकवादी, तसं राष्ट्रवादी लोक पण कसं हे विस्तारवाद आहे. त्याला म्हणतात एक्सटेंडेड सेल्फिशनेस. इंग्लिशमध्ये फार चांगलं सांगितलं आहे, विस्तारवाद. म्हणजेच आधी स्वतः नाही पाहणं, परिवार पाहणं, म्हणजे त्याला अधिक चांगला व्यक्ती. कोणी आपले गल्ली पाहतं, अधिक चांगला व्यक्ती. कोणी समाज पाहतं, अधिक चांगला व्यक्ती. कोणी देश पाहतो, तो अधिक चांगला व्यक्ती. कोणी वसुधैव कुटुंबकम, तो अधिक चांगला व्यक्ती. आणि कोणी भगवंतच मानतात, म्हणजे तो सर्वोत्तम, सर्वोपरी आहे. थोडा हळू विस्तारवाद. पुढे बरोबर सांगतील. भौतिक दृष्ट्या हे सर्व अत्यंत चांगले असेल, परंतु अशा गोष्टींना मुळीच आध्यात्मिक महत्व नसते. स्पष्ट बघा. अशा सर्व कार्यांचा वैयक्तिक अथवा विस्तारित इंद्रियतृप्ती हा आधार असतो. जेव्हा मनुष्य भगवंतांच्या इंद्रियांना तृप्त करतो तेव्हाच त्याला महात्मा आणि विशाल हृदयाचा मनुष्य असे म्हणता येते. महात्माची व्याख्या पुन्हा इथे सांगितली गेली आहे. म्हणजे 4 ओळी म्हणजे काय? पहिली जी 1 ओळ आहे आणि खालच्या ह्या 2 ओळी, झालं 4 ओळी, नाही का? महात्माची व्याख्या. महात्मा कोण आहे? तशा प्रकारे ह्या गोष्टी असतात. म्हणून आपण असं पाहून ते जसं तसं लिहिलं तरी चालतं. पुढे आता प्रभुपाद या ठिकाणी दैवी प्रकृती हे स्पष्ट करून सांगतायत. म्हणजे महात्मा बनण्यासाठी तुम्हाला आधी आश्रय घ्यावा लागेल भगवंतांचा. मग आपल्याला आश्रय कसा घ्यायचा आपण? मग दैवी प्रकृती म्हणजे नेमकं कोण? तिथं पण व्याख्या आहे महात्माची. म्हणजेच बघा, पहिली ओळ झाली, पहिली ओळ या परिच्छेदची, या 2 ओळी, आणि ह्या ओळीमध्ये पण त्याचं उत्तर आहे. महात्मा म्हणजे नेमकं कोण? भगवद्गीतेच्या उपरोक्त श्लोकातील दैवीम प्रकृती हे शब्द भगवंतांच्या अंतरंगा शक्तीचे किंवा लादिनी शक्तीचे नियंत्रण सुचवितात. ही लादिनी शक्ती श्रीमती राधा राणी किंवा तिचे विस्तारित रूप लक्ष्मी देवी यांच्या रूपामध्ये व्यक्त होते जेव्हा जीव अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात. संपलं, हे अधोरेखित करा. महात्मा म्हणजे नेमकं कोण? जेव्हा जीव अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात तेव्हा श्रीकृष्ण वा श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच त्यांचं एकमेव कार्य असते. एका महात्म्याची ही स्थिती असते. जर मनुष्य महात्मा नसेल तर तो दुरात्मा आहे, आणि जर योगमाय नसेल तर मग बहिरंगा महामायेच्या अधिपत्याखाली असतो. इथं व्याख्या प्रभात स्पष्ट बघा. तर आपण कधी कन्फ्युज होऊ शकतो, कोणतं म्हणजे महात्मा म्हणजे नेमकं कोण? तो अंतरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली असतो, ही अपेक्षा आहे. समजलं? पुढे या भौतिक जगातील सर्व जीव निश्चितच महामायेच्या नियंत्रणाखाली, सर्व जीव जे आहेत कलो शूद्र संभवात, शूद्र असल्यामुळे मायेच्या नियंत्रणाखाली आहेत. मग त्रिविध ताप, 3 शक्ती, आता 3 ताप. कोणते 3 ताप आहेत? ताप, मनस्ताप, संताप, पश्चाताप. हे ताप नाही तर त्रिताप, त्याला म्हणतात क्लेश. आदिदैविक क्लेश म्हणजेच दैवी गुणांची वर्तून ते आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे. दुष्काळ, भूकंप, वादळ, अति पाऊस. काही लोक पावसाळ्याला पण कंटाळले आहेत, पण आपल्या हाती आहे का? नाही. आपल्या हाती फक्त छत्री आहे. पावसाला आपण कमी करू शकत
नाही. ते कुठलं आहे? आधी दैविक क्लेश आहे, दैवावरती अवलंबून आहे. पुढचं आधी भौतिक क्लेश म्हणजे भौतिक गोष्टीपासून, इतर कीटकांद्वारे किंवा शत्रूद्वारे, नातेवाईकाद्वारे, सासूद्वारे, सुनेद्वारे, जावयाद्वारे, आई वडिलांद्वारे, शेजारच्या द्वारे, त्याला म्हणतात कुठला क्लेश? आधी भौतिक क्लेश. भाडेकरूद्वारे. आता हे जे आहे आध्यात्मिक क्लेश म्हणजे काय? आध्यात्मिक आत्म म्हणजे आपल्या शरीरापासून जवळचा आपल्याला फारच क्लेश होतो आहे. बघा, आधी दैविक बाहेरच्या गोष्टी, नंतर जवळच्या गोष्टी आपल्या जवळपासच्या, आणि तिसरे म्हणजे आपल्या आतल्या किंवा आपल्या शरीरापासून. मनुष्याच्या स्वतःच्या शरीर आणि मनापासून होणारे क्लेश, मानसिक आणि शारीरिक दुर्बलपणा, कधी आजार असतात, कधी कधी मनाला तो असं मला बोलला, वाचा आहे ना, क्रोध, ते क्लेश. आणि दैव भूतात्मा हेतव बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणाखाली त्रिविध तापाच्या अधीन असलेले बद्ध जीव प्रकारच्या यातना भोगत असतात. आणि अशा प्रकारे व्यक्ती या 3 तापांमुळे वेगवेगळ्या यातना भोगत असतो. म्हणजे आपण इतरांना दोष द्यायचा नाही. हे 3 ताप म्हणजे भगवंतांच्या दिव्य नियंत्रणाखालीच आहेत. तर आपण भौतिक मायेच्या नियंत्रणाखाली असू तर आपल्याला हे त्रास होणारच आहेत. आपण जर दैवी प्रकृती आश्रत भगवान राधाराणीच्या आश्रयाखाली असू तर आपण काय राहू? गोस्वामी प्रमाणे आपल्याला काही फरक पडणार नाही. कोणी काही बोललं तरी, फार पाऊस पडला तरी, किंवा कोणी त्रास दिला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. म्हणजे दैवी प्रकृती आश्रिता आपल्याला होणं आवश्यक आहे. बद्ध जीवांना भेडसणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांची पुनरावृत्ती होय. भौतिक जगतामध्ये मनुष्याला उदरनिर्वाह करता कर्म करणे भागच असतं. प्रत्येक मनुष्याला अन्नधान्य, वस्त्र, संपत्ती इत्यादीची आवश्यकता असतेच, परंतु मूलभूत गरजांकरता अधिक त्याचा संग्रह करू नये. म्हणजेच काय? व्याख्या कशाची आली? अत्याहार. बघा, प्रभुपादांनी आता सुरुवात केली. सुरुवातीला हे झालं, ग्राउंड तयार केलं प्रभुपादांनी की 3 क्लेश आहेत, नंतर 3 शक्ती आहेत, 4 त्रास आहेत, जन्ममृत्यू, जरा, व्याधी. आणि मग असं करत प्रभुपाद शेवटी म्हणतात की आपण अशा कर्म करावं लागतंय ना. बघा कसे गेले प्रभुपादजी, काम करावं लागतं आणि कर्म करताना मग जास्त घ्यायचं नाही, संग्रह करून ठेवायचा नाही. मग झालं अत्याहार. आता व्याख्या सुरू केली. जवळपास 1 पेज नंतर प्रभुपादांनी समजून सांगायला सुरुवात केलेली आहे. मूळ संदर्भ अत्याहार. आणि मग काय? प्रत्येक मनुष्याला अन्न, धान्य, वस्त्र, संपत्ती या गोष्टी लागतातच. आणि मनुष्याने मूलभूत गरजांव्यतिरिक्त अधिकाचा संग्रह करू नये. जर त्याने या नैसर्गिक तत्वाचं पालन केलं तर त्याला उदरनिर्वाहाच्या बाबतीत कोणतीच अडचण येणार नाही. आता बघा उदाहरणाद्वारे कसे उदाहरण असतील. प्रकृतीच्या व्यवस्थेनुसार उत्क्रांतीच्या खालच्या पातळीवर असणारे जीव आवश्यकतेपेक्षा अधिक खात नाहीत किंवा संग्रह करीत नाहीत. मग काही उदाहरणं प्रभुपाद सांगतात. दृष्टांत ना, एक योग्य प्रकारे उदाहरण देणं म्हणजे त्याला म्हणतात दृष्टा, पाहणं, आणि दृष्टांत देणारा, तसं म्हणजे प्रभुपाद योग्य प्रकारे दृष्टांत देतात. त्यामुळे पशुमध्ये सामान्यतः आर्थिकदृष्ट्या जीवनावश्यक टंचाई भासत नाही. म्हणजे टंचाई भासते आहेत, महागाई भासते आहेत, समस्या भासत आहेत. हे का? हे प्राण्यांना होत नाहीये, मनुष्याला का होते आहेत? अधिक संग्रह करतात. आता उदाहरण बघा, अजून छान उदाहरण आहेत. एखादे भाताचे पोते सार्वजनिक ठिकाणी ठेवल्यास पक्षी आपल्याला आवश्यक तितकेच दाणे खातील व निघून जातील, परंतु मनुष्य संपूर्ण पोतेच घेऊन जाईल. तो पोटभर खाईल व बाकीचे साठवून ठेवण्याचा प्रयत्न करील. आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करणे अत्याहार हे शास्त्रानुसार निषिद्ध आहे. सद्यस्थिती संपूर्ण जगत अत्याहारमध्ये दुःख भोगत आहे. म्हणजे जगाला दुःखाचं कारण काय? जीवन काय आहे? संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ. संसारात काय आहे? दुःखाचं मूळ आहे संसार. तर का? हे चोहीकडे इंगळ. त्याला इंगळ म्हणजे चावतात सारखं. दुःखाचं कारण काय आहे? अत्याहार. मग कोणी काय करतंय? हा देशावर कब्जा करायचा प्रयत्न करतंय, कोणी ते मला देश पाहिजे, माझी ही जागा पाहिजे, असं करत करत समस्यामध्ये हे जग सर्व बुडालेलं आहे. तुम्ही आता न्यूज वरती बघा, काही बघा, जो तो विस्तार करायचा प्रयत्न करतोय, विस्तारवाद, मला दुसऱ्यावर नियंत्रण करायचं आहे, दुसऱ्यावर नियंत्रण करायचंय. त्यामुळे काय होतंय? मग दुःख वाढतात. अधिक संग्रह, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे. पण प्रभुपादांनी उदाहरण काय सांगितलं आहे? प्राणी काय करतात? नियमाचं उल्लंघन करत नाही. पक्षी काय करतो? एखादी दाणे पडले असते समजा, कोणी दाणे आपण बाहेर टाकतो ना, पक्षी थोडे 2-3 दाणे खातो आणि आपण
उडून जातो, निघून जातो. पण मनुष्य काय करतो? जर लक्ष नाही दिलं तर दाणे पोत्यामध्ये भरतो, पोतं घरी घेऊन जातो. आणि मग ते दुःखाचं कारण. मग ठेवायचं कुठे मग? लपवायचं कुठे? अशा प्रकारे कुठे ठेवू, काय खाऊ? असं ते समस्या वाढतात. म्हणून अधिक संग्रह करणं हे समस्येचं कारण आहे. आता या ठिकाणी प्रभुपाद सांगतात अत्याहार. अत्याहार म्हणजे अति आहार. आहार म्हणजेच बाकीच्या गोष्टी त्या जवळ करणं. आता इथं अति आहार म्हणजे खाणं पण आहे. त्याच्याबद्दल सांगताय प्रभुपाद बघा. एवढं घेऊ आपण. आवश्यकतेपेक्षा अधिकाचा संग्रह करणे किंवा अधिक खाणं हे प्रयासाला सुद्धा कारणीभूत होतं. आणि अधिक जर खाणं, संग्रह करणं त्यासाठी माणूस प्रयत्न करणार आहे. काय आहे मग? अत्याहार प्रयासश्च. म्हणजे अति जर खायचा प्रयत्न केला त्याला संग्रह करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल ना, अति ठेवण्यासाठी. परमेश्वराच्या योजनेमुळे जर मनुष्याकडे थोडी जमीन किंवा दुभती गाय असेल तर तो जगाच्या पाठीवर कुठेही शांततेने राहू शकतो. गायीचं महत्व सांगितलं आहे. प्रभुपाद नेहमी सांगायचे, एक गाय आणि 1 एकर जमीन जर आपल्याकडे असेल तर तो एक परिवार सुखाने राहू शकतो आणि इतरांना सुखाने राहू देऊ शकतो. काय म्हटलंय? फक्त एक गाय आणि 1 एकर जमीन, एक परिवार सुखाने राहतो. आता लोक गाय पण नाही आणि जमीन पण नाही, तर काय झालंय मग? दुःख. सुखाने राहील, शांती कुठे आहे? मनुष्याला उदरनिर्वाह करता स्थलांतर करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण राहत्या ठिकाणीच तो धनधान्य पिकू शकतो, गायीपासून दूध मिळू शकतो, यज्ञ वगैरे करता येईल, काही गोष्टी पूजा अर्चना करता येईल, जाळी गवऱ्या वगैरे थापून आपण आहे ना स्वयंपाक करू शकतो, दुधाचे पदार्थ स्वयंपाक आणि गाय शेतामधनं गहू वगैरे येईल, पोळ्या बनवता येईल, जेवण सर्व त्याचं सुखरूप जीवन जगेल. जीवन आणि जेवण दोन्ही सुखरूप होईल. पुढे म्हणतात प्रभुपाद, सर्व समस्या सुटतील. आर्थिक समस्या सुदैवाने कृष्ण भावनेमध्ये अनुशीलन करण्याकरता, परमेश्वराला जाणण्याकरता, परमेश्वराशी असणारा मनुष्याचा संबंध जाणण्याकरता आणि जीवनाचं अंतिम लक्ष भगवत प्रेम प्राप्ती करण्याकरता मनुष्याला श्रेष्ठ अशी बुद्धी प्राप्त झालेली आहे. दुर्दैवाने तथाकथित सुसंस्कृत मनुष्य भगवत साक्षात्काराची पर्वा न करता आपल्या बुद्धीचा उपयोग आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूचा संग्रह करणे आणि जीवातृप्त्यात खाणे यासाठीच करतो. म्हणजे ज्या गोष्टी करायला नको पाहिजे त्या गोष्टी व्यक्ती करतो आणि परिणाम भोगतो. परमेश्वराच्या योजनेमुळे सर्व जगभर मनुष्याला दुधाचे, धान्याचे उत्पादन करण्याला पुरेसा वाव आहे, परंतु भगवत साक्षात्काराचं अनुशीलन करण्यासाठी आपल्या श्रेष्ठतर अशा बुद्धीचा उपयोग न करता तथाकथित बुद्धिमान मनुष्य अनावश्यक आणि नको असलेल्या वस्तूचं उत्पादन करण्याकरता आपल्या बुद्धीचा उपयोग करत आहे. अशा रीतीने तो काय करतोय मग? कारखाने, कत्तलखाने, वेश्यालय, मद्याची दुकानं उघडले जातात. मग संग्रह अत्याधिक वस्तूचा संग्रह करू नये, अत्याधिक खाऊ नयेत, वाजवीपेक्षा अधिक श्रम करू नये, कृत्रिम सुख साधने जवळ ठेवू नयेत, असा जर लोकांना उपदेश केला तर त्यांना वाटते की त्यांना पुरातन जीवन पद्धतीकडे परत जाण्याचा उपदेश केला जात आहे. सामान्यपणे लोकांना साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आवडत नाही, हेच त्यांचे दुर्भाग्य आहे. काय म्हटलं बघा की मनुष्य काय करतो? दुर्भाग्य मनुष्य काय आहेत? तर दुर्भाग्याचं कारण स्पष्ट आहे. सर्व जे एक एक ओळ जर आपण पाहिली, त्याच्यावर टिप्पणी केली तर आपल्याला एक एक दिवस लागेल, एक एक तास लागेल. किती स्पष्ट प्रभुपादांनी, स्पष्ट आदेश आणि स्पष्ट उपदेश फार थोडक्यात प्रभुपादांनी सांगितलेले आहे. सुखी आपण कसं राहू शकतो? जास्त अधिक श्रम म्हणजे एकदमच श्रम करायची काही आवश्यकता नाही. आणि साधी जीवन पद्धती असं जर आपण लोकांना सांगितलं, लोकांना काय वाटतं? हे सांगतायत जुनं राहण्यासारखं. म्हणजेच हे ऍडव्हान्स लोक नाही आहेत. हायफाय त्याला शब्द आजकाल वापरतात. हायफाय. हायफाय म्हणजे काय? ज्याच्याकडे मोठा मोबाईल आहे, मोठी कार आहे, तो हॉटेलमधलं खातो, उच्च कपडे घालतो, तो हायफाय आहे का? असं लोक विचारतात. हायफाय नाही. त्याला उलट सुसंस्कृत म्हणजे खरा संस्कार ज्याच्यामध्ये आहेत त्याला सुसंस्कृत म्हणता येईल. जो आंघोळ करत नाही, फक्त स्प्रे मारतो, तो हायफाय व्यक्ती. असं लोकांची भावना आहे. आणि एखादी समजा एकदम जीन्स घालतो, फाटलेले कपडे घालतो, नको ते फाडून ठेवतो जीन्स वगैरे, त्याला लोक हायफाय म्हणतात. आणि जो समजा धोती कुर्ता घातला तर त्याला लोक म्हणतात गावठी, गावंढळ, गावाकडचा, असंस्कृत. ही कल्पना लोकांच्या मनात बिंबवलेली आहेत. आणि त्यांना जर आपण चांगला उपदेश करायला गेलो, लोक म्हणतात, काय म्हणतात प्रभुपाद, की पुरातन, पुरोगामी. पण खरं हायफाय म्हणजे
जे भगवंतांना शरण गेलेले आहेत, साधी राहणी, उच्च विचारसारणी. आणि हे लोकांना माहित नाही, हेच खरं लोकांचं दुर्भागी लोक आजकाल आहेत, अभागी लोक आहेत. कारण लोक भोगवान बनायचा प्रयत्न करत आहेत, तर आपल्याला भोगवान बनायचं नाही. आपल्याला काय बनायचं आहे? आपल्याला भगवान पण बनायचं नाही, आपल्याला भाग्यवान बनायचं आहे. लोक काय करतायत? भोगवान घेण्याचा प्रयत्न करतायत, भगवान बनायचा प्रयत्न करतोय कोणी कोणी, आपले पोस्टर लावून, फोटो लावून. तर आपण भोगवान बनू शकत नाही, भगवान पण बनू शकत नाही, आपण भाग्यवान बनू शकतो. कसं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत, संस्कार आहेत, ह्या आपल्याला पालन करायचं आहे. जास्त अति जवळ ठेवायचं नाही, कारण अति तेथे माती, त्याची होते दुर्गती. म्हणून आपण अति करायचं नाही, या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. आणि अत्या आहार, आणि त्यासाठी मग प्रयास करावा लागतो लोकांना, आणि प्रयास केल्यावर लगेच काय करावं लागतं? मग तो निरर्थक बडबड करे प्रजल्पो, मग नियमाग्रह, मग जनसंघ, आणि मग अतिलोभ, आणि शेवटी मग ह्याच्या गोष्टी टाळायच्या आहेत. म्हणजे अति आहार, कुठली गोष्ट अति. तर थोडक्यात मी सांगतो की आता बघा, आपल्या घरामध्ये काही या ठिकाणी बरेच सर्वजण ग्रस्त आहेत, बरेच जण आहेत. आणि आपल्या घरामध्ये बघा काय काय अशा गोष्टी आहेत की ज्या आपण गेल्या 6 महिन्यापासून वापरल्या नाही. त्या गोष्टी शोधून काढा तुम्ही, त्याची लिस्ट बनवा आणि समजून घ्या त्या गोष्टी अति आहार आहे. आता कपाटामध्ये जुन्या साड्या असतील, काही भक्तांमध्ये जुने पेन असतील, जुनी भांडी असतात, जुने कपडे वगैरे जवळ करून ठेवतो आपण. घरामध्ये एक एक असे भांड्यावर भांडे त्या माळावरती पडलेले असतात, कधी वापरत नाही. अशा गोष्टी आपण किती आपण अत्याहार म्हणजे ह्या गोष्टी आपण नोट करून ठेवा. किती गोष्टी आपण गोळा करतो, आपण किती गोष्टी गोळा करतो ते आपण पहा जरा घरामध्ये, आपल्या शोधून काढा. अडगळमध्ये एकदा जा, आपल्या गोडाऊनमध्ये जाऊन बघा, काय काय गोष्टी आपण ठेवलेल्या ज्या कधी उघडत नाही, पाहत नाही, त्या नको त्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत, त्या खाली करा. तिथं मग प्रभुपादांचे बुक्स आणून ठेवा, भागवतम आणून ठेवा. तर आपण काय काय संग्रह केलेला आहे. तुम्ही बघा, घरात तुम्हाला होमवर्क दिला आहे मी, माळावर आपल्या जाऊन बघा, पडदा लावलेला आहे तुम्ही, तिथे जाळं झालेलं आहे, जुनी भांडी आहे पडलेली वगैरे काही असेल, तर काही गोष्टी आपण वापरत नाही, तर ते आकाशामध्ये येतं ते अत्याहार. साठवून ठेवलेला पण उपयोगच करत नाही. कधी कधी सासूबाईने साठवून ठेवलेलं आहे, सासूबाई गेली, सुनबाई काढत पण नाही. तशा प्रकारे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. आणि पुरुष लोक पण कधी कधी बघतो, ब्रह्मचारी भक्त पण, हे नोट्स घ्या, हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, असे पुस्तक, अति ज्ञान, त्याला पण अत्याहार पुढे वर्णन येईल. प्रभुपाद सांगतात की इकडचं ऐका, तिकडचं ऐका प्रवचन, आणि पालन काहीच नाही, ते पण अति आहार येईल. समजलं? तर आपण पुढे जाऊया. तर आता वेळेत 6 मिनिटं आपल्याकडे आहेत. 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो या अत्याहार बद्दल. आता थोडक्यात बघा, मुलांची खेळणी पण आपल्याकडे किती असतात. मुलगा लहान असतात, हे खेळणी आण, ते खेळणी आण, असं गोळा करतो आपण. पण मुलगा मोठा झाल्यावर ते कोणाला तरी देऊन द्या, आपण शेजारच्याला द्या, एखाद्या गरीब व्यक्तीला द्या, तो तरी आपल्याला चांगलं म्हणेल. पण आपण हे जवळच ठेवतो, हे जवळ ठेवा, ते जवळ ठेवा, कधी ना कधी उपयोगी पडेल, आणि ते उपयोगी पडत नाही. किंवा थोडंसं 2 मिनिटं करून सांगू शकता तुमच्या घरात काय काय ठेवलेलं आहे. हात वर करून सांगा. कोणी प्रश्न कोणाचा असेल तर विचारू शकता. कोणी लाजतंय, कारण मी काही घरच्या व्यावहारिक वस्तूंना छेडलेलं आहे. तर कोणाच्या घरात आता कोणी पडदे लावले पाठीमागे, तर ते पडद्याच्या पाठीमागे काय आहे मला माहित नाही. तर ठीक आहे. कोणाचा काही प्रश्न, आपण आज पाहिलेल्या भरपूर गोष्टी, काही प्रश्न असेल अत्याहार बद्दल, इतर प्रश्न असतील तर थोडक्यात विचारू शकता प्रश्न. चॅट बॉक्स मध्ये काय आलंय का बघू, मी एक चेक करतो. नाही. तर आपला जो क्लास आहे, अजूनही काही भक्त प्रश्न विचारतायत, ग्रुपमध्ये एका भक्ताने प्रश्न विचारला, आपला क्लास आज आहे का? तर तुम्हाला पुन्हा काही सूचना सांगतोय. आपला जो हा क्लास आहे गुरुवार शुक्रवार, तुम्ही जुन्या भक्तांना विचारून बघा, त्यांना गुरुवार अजूनही त्यांना झोप लागत नाही गुरुवार आल्यावर. कारण गुरुवार शुक्रवार आपला क्लास बंद नव्हता. शेड्यूल मी पाठवलेलं आहे आपल्या ग्रुपवरती, त्यानुसार आपण चालतो. जर काही समस्या आल्यात तर आम्ही तुम्हाला कळवतो आदल्या काही दिवसापूर्वीच. लगेच आम्ही अशा गोष्टी करत नाही. तुम्हाला सुट्ट्या दिलेल्या आहेत. 2 प्रश्न घेऊ, मग आपण थांबूया. तीर्थराज प्रभू, येस प्रभू, वरिष्ठ भक्त आहेत. तीर्थराज प्रभू फार अनुभवी आहेत. विचारा अनम्यूट करून, काही सांगायचं असेल तर.
अनम्यूट करून विचारा प्रभूजी. होत नाही अनम्यूट. प्रभूजी हरे कृष्ण. येतो आवाज? हरे कृष्ण. येस. हा, काही जुने लोक जे म्हणतात ना, ते जुनं ते सोनं. मग ह्या उच्चाराला काय करायचं आपण? ते काही वस्तू तसं ठेवा, मग ते हत्यार होऊ शकतो. आता घरामध्ये अशा जुन्या गोष्टी ठेवणं आवश्यक आहे, ते वापर केला पाहिजे पण. अच्छा. हा, आता समजा वापरतच नाहीये, जुनं ते सोनं माझ्या जुन्या गोष्टी भरपूर आहेत. जुनी गोधडी पण आहेत, जुने भांडी पण आहेत, जुने टीव्ही पण आहेत, जुने मोबाईल पण आहेत. पण आता कसं आहे, म्हणजे त्या जुनं ते सोनं म्हणजे जुन्या गोष्टी म्हणजे आपले आई वडील म्हणा, आपले सासू सासरे, म्हातारे व्यक्ती, त्यांचं घरामध्ये असणं आवश्यक आहे. ते महत्वाचं आहे. जुनं आपलं ज्ञान, जुनं आपलं काय आहे, पुराण. सबसे पुराना क्या है? भागवत पुराण. हा, ते जुनं ते सोनं आहे. तसं मी बऱ्याचदा म्हणतो, जुनं ते सोनं, नवं ते हवं. वाटेल ते घ्यावं. अशा प्रकारे आपण जुनं ते सोनं आहे, पण जुनं ज्ञान, जुने व्यक्ती आहे. जसं जुनं म्हणजे जुने व्यक्ती आता बऱ्याचशा ठिकाणी बसलेले अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांचा अनुभव आपण घ्या. ते सोन्यासारखं आहे. म्हणून असं म्हटलंय, एका परिवारामध्ये म्हातारा व्यक्ती, वृद्ध व्यक्ती असणं आवश्यक आहे. त्यांचं रक्षण आपण केलं पाहिजे. कारण वृद्ध व्यक्तीचा अनुभव असतो. ते सांगतात, काही चुका आपल्या घड्या येणारं संकट. आपण कधी कधी नवीन लोक संकटाला घाबरतात. हा, काय करू, बरं वाईट करतात, फार उद्विग्न होतात. पण जुने व्यक्ती म्हणतात, नाही, आम्ही भरपूर पावसाळे पाहिलेले आहेत, उन्हाळे पाहिलेले आहेत, शांत राहा. म्हणून असे जुने व्यक्ती पाहिजे. हा, थोडक्यात ना. धन्यवाद प्रभूजी. एक प्रश्न समजलं प्रभूजी? थोडक्यात प्रयत्न केला मी. समजलं. आता विमल गौर प्रभू. हा, ठीक आहे. हरे कृष्णा. प्रभूजी, आता जे श्लोक नंबर 2 घेतला आपण, हा, त्यातला अनुवाद मधला 4था पॉइंट जो आहे ना, ते जरा समजावून सांगताल का प्लीज? अच्छा. हा, तो पुढे येईल म्हणा, तरी पण मी बघतो. 4था मुद्दा म्हणजे आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष न देता शास्त्रातील विधिविधानांचे नावापुरतं पालन करायचं किंवा उल्लंघन करायचं, त्याला म्हणतात अग्रह किंवा आग्रह. त्याचं वर्णन येईल पुढच्या 2-3 पानानंतर. आग्रह म्हणजेच एकदम कट्टर राहणं, एकदम नियमाला बाधित, फारच एकदम कडक नियमाचं पालन करणं. आणि आग्रह म्हणजेच एकदमच उल्लंघन करणं. तसं पण नको. कधी कधी काही नियम तोडावे लागतात. जसं एक नियम आहे वैदिक पुराणामध्ये, समुद्र उल्लंघन करायचा नाही, है ना, असा नियम आहे आपल्या मनुस्मृतीमध्ये, शास्त्रामध्ये. पण प्रभुपादांनी काय केलं, 7 समुद्र पार प्रभुपादाजी गेले. नाहीतर भक्ती भेटली नसती, इस्कॉन स्थापना झाली नसती. आज मला वाटतं उद्या इस्कॉनची स्थापना आहे. उद्या इस्कॉनची स्थापना आहे, तर ती स्थापना झाली नसती, 7 समुद्र पार प्रभुपाद गेले नसते तर. असे काही नियम आहेत. जसं शरीराला ओलांडायचं नाही, मग एखाद्याने ओलांडायचं नाही, पण त्या गोविंदने चैतन्य महाप्रभूंच्या सेवेसाठी त्यांना ओलांडलं होतं. म्हणजे काही नियम तोडावे लागतात. जसं आता युधिष्ठिर महाराज, काय म्हटलं गेलं आहे, युधिष्ठिर महाराज कधीही खोटं बोलत नव्हते, सत्य बोलत होते. पण भगवंतांनी सांगितलं, अश्वत्थामा हतोवा. युधिष्ठिर महाराज म्हणे, अनाऊन्स कर, म्हणे तू सांग की अश्वत्थामा मारला गेलाय. युधिष्ठिर महाराज सत्यवचनी, नाही मी बोलणार नाही, खरं मी खोटं बोलणार नाही. झालं काय, त्यांचा रथ जो उंच चालायचा जमिनीच्या वर, जमिनीला स्पर्श करू लागला. कारण भगवंतांचं ऐकलं नाही. भगवंत जे काही सांगतील सत्य आहे, मग ते काही पण असो. मग युधिष्ठिर महाराज सत्यवचनी होते, फार धर्मराज होते, पण त्यांनी ऐकलं नाही. मग त्यांना काय केलं, रथ जो वर चालायचा हवेच्या वर, तो जमिनीला टेकला गेला. कारण भगवंतांचं ऐकलं नाही. भगवंत जे सांगतील सत्य आहे, मग ते खोटं नाहीये. म्हणून भगवंताचे जे आहे सत्य आहे, मग ते काही पण असो. या ठिकाणी म्हटलंय आग्रह आणि अग्रह, तो विषय मला सांगत होता. फारच एकदम नियमाला बांधायचं नाही, जे देश काल पात्रानुसार नियम पालन करायचं, त्याला म्हणतात आग्रह. पुढे वर्णन येईल प्रभू सखोल. शेवटचा प्रश्न धीर गौरांग प्रभू, आपली वेळ झालेली आहे 7:30. शेवटचा एक लास्ट प्रश्न धीर गौरांग प्रभू. हरे कृष्ण प्रभू, दंडवत बोला. प्रभू, प्रश्न माझा असा होता की आपण जे प्रश्नपत्रिका उत्तर लिहिलो ना, आपण जे काय लिहित आहे ते अखिल तरवा लिहायचं काय, कुठे प्रश्न कुठं असतात, ते प्रश्न कुठं असतात म्हणलं, आम्हाला काय माहिती नाही. आता तुम्ही ग्रुपमध्ये काय झालं, उशिरा जॉईन झाले, ठीक आहे. प्रश्न कुठे असतात आता ते तुम्हाला सांगतो, पाठवतो लगेच ग्रुपवरती. प्रश्न संच ग्रुपवरती पाठवलेला आहे, PDF फाईल. बर. हा, तर थोडंसं यासाठी मला काय कशामध्ये लिहून लिहायचं काय बाई?
नाही, तुम्ही त्यासाठी मी पुन्हा सांगतो, एखादी वही वगैरे बनवा तुमची नोटसाठी, एक एक विषयासाठी एक एक वेगळी वही बनवा. तुमचे प्रश्न संच त्याची उत्तरं पण लिहा. थोडे मोठे लिहिले तरी चालेल, कमीत कमी 4 ओळी लिहिणं आवश्यक आहे. कारण त्या तुम्ही विस्तार केला तरी चालेल, पण परीक्षेमध्ये 4 ओळी अपेक्षित आहे. तुम्ही विस्तार पण लिहू शकता सखोलमध्ये तुमच्या ज्ञानासाठी. ते तुमच्या ज्ञानासाठी आहे. तुमचं ते छोटं पुस्तक तयार होईल, त्याच्यावरच परीक्षामध्ये 12 ते 15 प्रश्न पडतील. चालेल, काही सूचना तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवतो पुन्हा, ते वाचा आपण तुम्ही. चालेल, सर्वांनी ग्रुप जॉईन केलेला आहे. नसेल तर माझा नंबर मी चॅट बॉक्स मध्ये पाठवतो, मला मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये मी ऍड करेल, लिंक पाठवेल. माझा नंबर आहे 72 76 290 108. हा ऑफिशियल नंबर आपल्या PICचा. माझा वैयक्तिक नंबर पण पाठवतो मी त्याच्यावर, किंवा एकावरच पाठवा. ठीक आहे, ग्रुपमध्ये सर्वजण जॉईन व्हा. सर्व माहिती ग्रुपमध्ये दिली जाते आहे. आता यानंतर ग्रुपमध्ये कोणालाही घेणार नाही आणि नवीन आता ऍडमिशन घेणार नाही, कारण दुसरा श्लोक सुरू झालेला आहे. संपलं. धन्यवाद सगळ्यांचा. फार फार आपण वेळ देत आहोत, वेळ झालेली आहे. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी. पुन्हा कोणी मेसेज विचारू नका.